Welcome back to my YouTube channel Love's Academy. If you are new to this channel, do subscribe, like and share with your friends. So sorry for the delay, but late आहे पण डायरेक्ट थेट आहे. स्टार्ट करूयात आपला चॅप्टर लेन्सेस. सायन्स पार्ट फर्स्ट, चॅप्टर नंबर 7 lenses. So first of all, marking of this chapter is 4 marks for compulsory and 6 marks with option. 4 मार्क्ससाठी कंपल्सरी हा चॅप्टर बोर्ड एक्झाममध्ये विचारला जाणार आहे आणि 6 मार्क्ससाठी विथ ऑप्शनमध्ये विचारला जाऊ शकतो. पण असंच कॉम्बिनेशन नसतं. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये डिरेक्टली 5 मार्क्सचा एकच क्वेश्चन विचारला आहे, संपला विषय. पूर्ण ऑल पेपरमध्ये थ्रूआउट द पेपरमध्ये एकच क्वेश्चन लेन्सवरती डायरेक्टली 5 मार्कासाठी. सो थोडासा चॅप्टर इम्पॉर्टंट असणार आहे, कारण 5 मार्काचं वेटेज म्हणजे खूप आहे. बाकीच्या चॅप्टर्सला 2, 3, 4 आहेत, पण ह्यांना 5 मार्काचं वेटेजवर येऊ शकतो. सो लेट्स स्टार्ट विथ द लेन्सेस. इन डे टू डे लाईफ वी यूज लेन्सेस फॉर मेनी रिझन्स. आता कोणते कोणते रिझन्स असणार आहेत? फर्स्ट ऑफ ऑल तर तुम्ही रिझन सांगू शकता की डे टू डे लाईफमध्ये आपण लेन्सेसचा यूज कुठे करतो. लेन्सेस हा वर्ड तुम्ही ऐकलेला आहे. सिम्पली आपण म्हणतो किती मेगापिक्सलचा कॅमेरा आहे तुझ्या मोबाईलचा, किती मेगापिक्सलचा DSLR आहे तुझा. मेगापिक्सल आलं हा पार्ट वेगळा आहे, पण त्याच्यात पुढे ग्लास असतो जो असा थोडासा आपल्याला स्पेरिकल दिसतो, ते काय सिम्पली लेन्सेस आहेत. सो वेअर डू वी यूज लेन्सेस इन डे टू डे लाईफ? सिम्पली एक्झाम्पल्स कसे देऊ शकतो आपण? जे सेन्सियर आणि हुशार मुलं चष्मा घालतात ना, चष्मा स्पेक्स, त्याच्यामध्ये जे ग्लास यूज केला जातो तो काय सिम्पली लेन्स आहे. सिम्पली आत्ता जो कॅमेरा DSLR जो आहे, जो व्हिडिओ शूट करतो आहे, त्या कॅमेराच्या पुढं एक सिलेंड्रिकल ब्लॅक कलरचा लागलेला आहे. तुम्हाला फोटो दाखवतो, तिथे फोटो येऊन जाईल. पण त्याच्यामध्ये सुद्धा असे स्पेरिकल ग्लास आहेत ज्यांना बल्ज आहे थोडासा. त्या बल्जी ग्लासलाच आपण काय म्हणतो? लेन्सेस. त्याचेसुद्धा टाईप बघणार आहोत आपण, पण सिम्पली स्टार्टिंग बघूयात इंट्रोडक्शन. किंवा लेन्सेस कुठं कुठं करतो यूज? स्पेक्समध्ये, चष्म्यामध्ये, कॅमेऱ्याच्या लेन्सेसमध्ये, मोबाईलच्या लेन्सेसमध्ये, बायनॉक्युलर, टेलिस्कोप, पेरिस्कोप. वर्ल्ड इज ऑल अबाउट लेन्सेस. ही जी आपण फोटोची दुनिया बघतोय ना, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, एवढ्या मोठमोठ्या लेन्सेस यूज करतायत, काय काय करतायत, ते कशामुळे होतं आहे पॉसिबल? आणि एवढे एकदम स्पेक्टॅक्युलर पिक्चर्स ते कॅप्चर करतात ओनली बिकॉज ऑफ द लेन्सेस. लेन्सेस खूप सही आहे, एकदम सही आहे. लेन्स असेल तर चांगलं आहे खूप, कारण आपल्या आयमध्ये सुद्धा एक लेन्स आहे. आपण ह्युमन आय स्टडी करणारच आहोत तरीसुद्धा. लेट्स स्टार्ट विथ द लेन्सेस. लेन्सेसची डेफिनेशन आत्ता सांगतो, आत्ताच, की या लेक्चरचे कोणते कोणते टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत आणि विचारले जाऊ शकतात. फर्स्ट ऑफ ऑल लेन्सेसची डेफिनेशन, टाईप्स ऑफ लेन्सेस विचारलं जाऊ शकतं, त्या लेन्सेसची डेफिनेशन विचारलं जाऊ शकते. देर आर 6 डिफरंट टाईप्स ऑफ लेन्सेस, 2 मेन टाईप्स, त्याचे 6 डिफरंट टाईप्स आहेत, ते सुद्धा स्टडी करणार आहोत. आणि इमेज फॉर्मेशन, जे की 2 मार्कासाठी 6 फॉर्मॅट्स आहेत फॉर कॉन्व्हेक्स लेन्स अँड 2 फॉर कॉन्केव्ह लेन्स. घाबरून जायचं नाही आहे, एकदम तोडून इसकटून तुम्हाला गोष्टी शिकवणार आहे. ठीक आहे. सो लेन्सेस, व्हॉट आर लेन्सेस? लेन्सेसची डेफिनेशन काय? अ मीडियम विच इज बाउंडेड बाय, अ ट्रान्सपरंट मीडियम विच इज बाउंडेड बाय 2 सरफेसेस. कळलं नसेलच, परत एकदा सांगतो. काय म्हणताय? एक जास्त शाई झाली, घाण केली पेनानं. असो, चलो, काय म्हणलो मी? ट्रान्सपरंट मीडियम विच इज बाउंडेड बाय 2 सरफेसेस. ठीक आहे. एक ट्रान्सपरंट मीडियम आहे ज्याला कसे आहेत 2 सरफेसनं तो बाउंड केलेला आहे. एक तर असं काढू शकतो मी लेन्स, और सिम्पली लेन्स अशी काढू शकतो मी. क्लिअर आहे? अजून वेगवेगळ्या पद्धतीचे लेन्स काढू शकतो मी. असं काहीतरी काढू शकतो ना. ते काय आहे नेमकं? लेन्सेसचे प्रकार आहेत. लेन्सेसचे प्रकारमध्ये पण मी काय सांगितलं? एक ट्रान्सपरंट मीडियम आहे. लेन्सेसची डेफिनेशनच काय सांगते आपल्याला? अ ट्रान्सपरंट मीडियम बाउंडेड बाय 2 सरफेसेस. अजून एकदा विस्कटून सांगतो की नेमकं लेन्सेस फॉर्म कशा केल्या जातात, तयार कशा केल्या जातात. तर गोट्या खेळल्या आत्ताच्या काळातली मुलं खेळत नाही, पण जर तुम्ही गोट्या खेळता, इमॅजिन करा, त्याला into 5 करा, मोठं करा. काय झाला? एक मार्बल झाला मोठा, एक बॉल आहे, हा छोटा दुसरा बॉल आहे. ट्रान्सपरंट गोटी घ्यायचे. जे गोट्या मार्बल्स खेळता ना तुम्ही, गोट्या, आमच्या भाषेत गोट्या, ज्या गोट्या खेळता तुम्ही, त्या गोट्या घेतल्यात तुम्ही आणि त्या काय केल्यात? मोठ्या केल्यात थोड्याशा. एवढ्या आहेत सध्या तुमचे मार्बल, ते काय केले? एकमेकांमध्ये स्टॅक केलेत.
बॉल्स नाही आहेत, सिम्पली गोटे आहेत, जास्त विचार करायचा नाही आहे. ट्रान्सपरंट मीडियम आहेत, ट्रान्सपरंट ग्लास आहेत. काय केलेत, घेतले, मर्ज करून टाकले, संपला विषय. आता होणार काय या ठिकाणी, तर सिम्पली ही एक मार्बल होती, दुसरी एक मार्बल होती. मी काय केलं, एकमेकात एकदम दाबूनच टाकलं, त्या मिक्सच झालं एकदम, विषय संपला डायरेक्ट. हे काय आलं मग, हे जे ट्रान्सपरंट मीडियम होते ना ते एकत्र आले. ह्या एक स्पेअरचं मीडियम, ह्या एक स्पेअरचं मीडियम, तर दोन्ही ग्लास एकत्र आले. ते मिक्सिंग कुठं झाली, ह्या शेडेड रिजनमध्ये त्याची मिक्सिंग झालेली आहे. एवढं तर क्लिअर आहे. आता याचाच अर्थ काय, लेन्स, दिस लेन्स, ही लेन्स आहे, वेगळं काही विचार करायचा नाही. दिस लेन्स is made up of two spherical glass bodies. This single lens is made up of two spherical glass bodies. ठीक आहे. स्पेअर आला, स्पेअर म्हणजे तुम्हाला अर्थ इज अ स्पेअर, युअर चपाती इज अ सर्कल, देअर इज अ ह्यूज डिफरन्स. सर्कल आणि स्पेअरमध्ये डिफरन्स काय आला आहे तुम्हाला. गोटी कशी आहे तुमची, स्पेरिकल, 3 डायमेन्शनल आहे ना गोटी. गोटी घेतले, मोठी केले, मिक्स करून टाकले. एक छोटासा पार्ट आला मध्ये, जे की दोघांचा पार्ट आहे. ठीक आहे, हा काय दोघांचा पार्ट आहे. दोन्ही स्पेअर्सचा तो एक जो शेडेड रिजन असणार आहे तो दोन्ही स्पेअर्सचा एक पार्ट आहे. एवढं तर क्लिअर आहे. आता एक सिंगल लेन्स बनवण्यासाठी किती स्पेअर्सची गरज पडते आपल्याला, 2 सेपरेट स्पेअर्सची. आता स्पेअर्स म्हणलं संपला विषय. स्पेअर म्हणलं त्याला सेंटर असणार आहे. एवढं तर क्लिअर आहे. हा एक सेंटर आहे, हा एक सेंटर आहे. एका स्पेअरला एक सेंटर, दुसऱ्या स्पेअरचा दुसरा सेंटर. म्हणजेच लेन्स इज मेड अप ऑफ 2 स्पेरिकल ग्लास बॉडीज. देन 2 स्पेरिकल ग्लास बॉडीज असतील तर त्याचे काय असणार, 2 सेपरेट सेंटर्स असणार आहेत. पण ते पण पुढे बघूयात. पण फर्स्ट ऑफ ऑल ही टाईपमध्ये लेन्स तयार झालेली आहे या ठिकाणी. आता दॅट इज थिनर टू इट्स बाउंड्री अँड थिकर ॲट द मिडल. ही कशी दिसते तुम्हाला, अशी थिनर ॲट द एजेस अँड बल्ज्ड, स्लाइटली बल्ज्ड ॲट द सेंटर. सेंटरला कशी आहे, जाड आहे, आणि निमुळती कुठे आहे, ॲट द एंड और बॉटमला. ही एक ह्या टाईपची एक लेन्स तयार झाली. अजून एक लेन्स तयार करू शकतो मी. काय केलं, हा एक स्पेअर आहे, हा एक स्पेअर आहे. स्पेअर दूर नेलेत पण त्यांच्यामधली जो गॅप आहे तो ग्लासनं भरला आहे. ठीक आहे, मी त्याच्यात ग्लास ओतलं, पूर्णपणे अशी एकदम सिस्टीम बनवली, मस्तपैकी कडेनं पत्रे लावले, त्याच्यामध्ये मस्त मोल्टन ग्लास टाकलं. आता ही 2 स्पेअरपासून एक तयार झालेली आहे. ठीक आहे, 2 स्पेअर्सपासून मी एक लेन्स बनवली. दोन्ही एकत्र केले, ही लेन्स बनली. दोन्ही थोडेसे लांब गेले आणि त्याच्यामधलं मी गॅप भरून काढला. ह्या अशा पद्धतीने एक लेन्स तयार झाली. याच लेन्सला एक स्पेसिफिक नेमिंग आहे. ठीक आहे, याच लेन्सला स्पेसिफिक नेमिंग आहे. फर्स्ट ऑफ ऑल कॉन्व्हेक्स लेन्स अँड कॉनकेव्ह लेन्स. काय म्हणतो आपण ह्याला, नीट लक्ष द्या, खूप कन्फ्यूज होतात मुलं. कॉन्व्हेक्स म्हणजे काय, कॉनकेव्ह म्हणजे काय, ते पण क्लिअर करून देतो. चलो, कॉनकेव्ह. कॉन्व्हेक्स लेन्स, कॉनकेव्ह लेन्स. कॉनकेव्ह लेन्स, कॉनकेव्हमध्ये कोणता वर्ड आला, केव्ह. केव्ह म्हणजे काय, गुफा. कोणता प्राणी गुफेत राहतो, सर्च करा आणि मला सांगा. माउंटन असते, त्याच्यात आपण अशी गुफा बनवलेली असते. ठीक आहे, गुफा कशी असते, अशा आतमध्ये खोदून काढल्यासारखी. कसा आकार आहे बघा, असा, या पद्धतीने गुफा आहे. आणि त्याच पद्धतीने आपली लेन्स दिसते. दिस केव्ह लाईक स्ट्रक्चर इज सिमिलर टू दिस लेन्स. मग कसं लक्षात ठेवायचं आहे, कॉनकेव्ह. केव्ह म्हणजे कसं, असा आतनं मिडल पार्ट त्याचा कसा करायचा आहे, थिनर, आणि आउटर मोस्ट जो एजेस आहेत ते तुम्हाला थिकर करायचे आहेत. आलं लक्षात. काय, कॉनकेव्ह म्हणजे असं. केव्ह लक्षात ठेवायचं. इकडनं केव्ह टाईप स्ट्रक्चर आहे, इकडनं पण बघितलं केव्ह टाईप स्ट्रक्चर आहे. पण ही कशी लेन्स आहे, बल्ज आहे ॲट द मिडल. सो कॉन्व्हेक्स लक्षात आलं, कॉनकेव्ह लक्षात आलं. आता थोडंसं थेरॉटिकल पार्ट बघून घेऊयात. नेमकं काय बाबा, हे कॉन्व्हेक्स काय आहे, कॉनकेव्ह काय आहे, सगळं बघून घेऊयात. ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट आर कॉन्व्हेक्स लेन्सेस. कॉन्व्हेक्स लेन्सेस म्हणजे काय नेमकं. ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल कॉन्व्हेक्स लेन्स इज अ पार्ट ऑफ 2 surfaces. Convex lens is made up of 2 spherical surfaces and which is bulge at the medium
middle, which is bulge at the middle and thinner at the ends. याचा अर्थ काय? thicker at middle and thinner at the ends. thinner at the ends. कळतंय काय सांगितलं? काय होतं? कॉन्व्हेक्स लेन्स कशी आहे? मध्यभागी थोडीशी जाड आहे, फुगीर आहे आणि एंड्सला निमुळती होत गेलेली आहे. कॉन्व्हेक्स लेन्स इज अ पार्ट ऑफ two spherical surfaces in which the middle part is slightly thicker and edges are thinner. आता याचा यूज आपण कुठं करतो? सिम्पली DSLR लेन्सेसमध्ये आमचे काय यूज होतात? कॉन्व्हेक्स लेन्सेस यूज होतात. DSLR लेन्सेसमध्ये काय यूज होतात? कॉन्व्हेक्स लेन्सेस यूज होतात. टेलिस्कोपमध्ये काय यूज होतात? कॉन्व्हेक्स लेन्सेस यूज केले जातात. इवन तुमचं बायनॉक्युलर्स भिंग बघितलं, हे सॉरी बायनॉक्युलर्स नाही, भिंग, तुमचं मॅग्निफाईंग ग्लास. मॅग्निफाईंग ग्लास जो बघतो आपण छोटासा असतो, तर असं वर खाली केलं की त्याचं काय होतं? छोटासा डॉट सूर्याचा एकदम कॉन्व्हर्ज होतं आहे, एका सेंटर्डला फोकस होतो आणि आपण त्याच्यावर कागद वगैरे जाळायचो लहानपणी. तुम्ही केलेत का नाही ते एक्सपेरिमेंट माहीत नाही, पण इथं कुठेतरी फोटो टाकून देईन मी त्याचा, म्हणजे तुम्हाला कळेल. मॅग्निफाईंग ग्लास काय सांगितलं एक्झाम्पल? मॅग्निफाईंग ग्लास एक तर येतं मॅग्निफाईंग ग्लास. अजून DSLRची लेन्सेस तुमच्या ह्युमन आयमध्ये काय यूज करतात? कॉन्व्हेक्स लेन्सच असतं. बाय कॉन्व्हेक्स ते पण बघणार आहेत आपण. कॉन्व्हेक्स लेन्स असतो. ह्युमन आयमध्ये सुद्धा काय असतं? कॉन्व्हेक्स लेन्सेस असतो. काय आलं? कॉन्व्हेक्स लेन्सेस काय? डाऊट आहे का? डाऊट असेल कमेंट सेक्शन. संपला विषय. चलो, फर्स्ट झालं कॉन्व्हेक्स लेन्सेस, थिकर ॲट द सेंटर अँड थिनर ॲट द एजेस. एवढं तर क्लिअर आहे. आता नेक्स्ट पॉईंट बघून यात. कॉनकेव लेन्सेस. कुठल्या लेन्सेस? ज्याच्यात केव वर्ड येतोय. कॉनकेव लेन्सेस. ठीक आहे. कॉनकेव लेन्सेस. ठीक आहे. सो सिम्पली तेच डेफिनेशन असणार आहे, इथं कुठंतरी येणार आहे, पण फिगर काढून घेतो मी. डेफिनेशन तुम्ही या ज्या डेफिनेशन बोर्ड्सवर येतील, बोर्डवर इथं टाकीन मी कुठंतरी डेफिनेशन्स, त्या तुम्ही बोर्ड एक्झाममध्ये लिहू शकता, आउट ऑफ मार्क पाहिजे असतील तर. चलो, कॉनकेव लेन्सेस. केव टाईप स्ट्रक्चर आहे या ठिकाणी, त्याला आपण काय म्हणतो? कॉनकेव लेन्सेस. कॉनकेव लेन्सचं स्पेसिफिकेशन काय? सिम्पली दीज आर द ट्रान्सपरंट मीडियम बाउंडेड बाय टू स्पेरिकल सर्फेसेस बट मिडल पार्ट इज स्लाइटली थिनर ॲज कम्पेअर टू इट्स एजेस. काय सांगितलं परत एकदा? मिडल पार्ट इज थिनर. मिडल पार्ट is thinner and edges are thicker. कळतंय? क्लिअर आहे काय? अडचण आहे काय? मिडल पार्ट कसं आहे? निमुळत आहे, म्हणजेच काय? थिनर आहे ॲज कम्पेअर टू एजेस. बघा, एजेसला जास्त आहे, मिडलला कमी झाला आहे, एजेसला जास्त आहे, म्हणजे मिडल पार्ट कसं असणार आहे? स्लाइटली थिनर ॲज कम्पेअर टू एजेस. ह्याचं एक्झाम्पल देऊ शकतो आपण टॉर्चेसमध्ये. टॉर्चमध्ये आपण हे यूज करतो का? तर हे कसे असतात? डायव्हर्जिंग असतात. आणि आपण टॉर्च कशासाठी लागते आपल्याला? छोटीशी टॉर्च असते आपली, पण एवढा मोठा प्रकाश देते. का देते? तिथं आपण कॉनकेव लेन्स यूज करतोय. छोटीशी जनरल नॉलेजसाठी सांगतो, ठीक आहे. कॉनकेव लेन्स लावलं तर रे ऑफ लाईट काय होतात माहिती आहे तुमचे? डायव्हर्ज होतात. रे ऑफ लाईट काय होतात? डायव्हर्ज होतात. इन्सिडेंट झालेले रे ऑफ लाईट डायव्हर्ज होतात. त्यामुळे टॉर्च असते छोटीशी, पण प्रकाश लांबपर्यंत आणि मोठ्या प्रमाणात पडतो. एवढीशी टॉर्च असते, प्रकाश एवढा पडतो. कशामुळे? वी युजेस कॉनकेव लेन्स इन दॅट लेन्स रिजन ऑफ दॅट टॉर्च. क्लिअर आहे? एक्झाम्पल काय देऊ शकतो आपण? टॉर्च. लिहून घ्या. सो कॉनकेव झालं, कॉन्व्हेक्स झालं. आता शेप्स कसे असतात? देर आर डिफरंट शेप्ड लेन्सेस. कोणत्या कोणत्या लेन्सेस असणार आहेत? एक तर सिम्पल आपली नॉर्मल, दिस इज कॉनकेव लेन्स. काय ही कॉनकेव लेन्स कशी दिसते तुम्हाला? थोडीशी मोठी काढतो. काय? कॉनकेव लेन्स. आत्ताच रिव्हिजन झाली आपली. मिडलला बल्ज आहे,
एजेसला थिन आहे. ह्यालाच आपण कॉनकेव लेन्स और सिम्पली वी कॅन कॉल्ड इट अ बाय कॉन्वेक्स लेन्स. बाय कॉन्वेक्स लेन्स. क्लिअर आहे. आता नंतर सेकंड पार्ट येतो प्लॅनो कॉन्वेक्स लेन्स. ठीक आहे. प्लॅनो म्हणलं की म्हणायचं एक सरफेस कसा आहे प्लॅनो लेन्सचा, प्लॅनो कॉन्वेक्स लेन्सचा, वन सरफेस इज फ्लॅट, लिटरली फ्लॅट असतो, बज नसतो, आतमध्ये केव सारखा पण नसतो, लिटरली फ्लॅट सरफेस असतो. आणि सेकंड सरफेस इज स्लाइटली बज, म्हणजे कसं असणार आहे या पद्धतीने. कळतं का. हे झालं काय झालं प्लॅनो कॉन्वेक्स लेन्स. लिहून टाका प्लॅनो कॉन्वेक्स लेन्स. क्लिअर आहे. प्लॅनो कॉन्वेक्स लेन्स ड्रॉ करून घ्या फिगर्स. नेक्स्ट येतं आपलं ते पॉझिटिव्ह मिनिस्कस. नेक्स्ट प्रकार येतो आपला पॉझिटिव्ह मिनिस्कस. काहीसं अशा पद्धतीनं असतं आपलं. हे काय झालं तुमचं पॉझिटिव्ह मिनिस्कस. आपण जे हे म्हणतो ना तुम्हाला चष्म्याचा नंबर लागला आहे, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह, काय ते लेन्सची पॉवर आहे. येणाऱ्या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत आपण. पण ते काय लेन्सची पॉवर आहे. पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह मिनिस्कस, कॉनकेव, कॉन्वेक्स, देऊ सगळं येऊ एक एक गोष्टी क्लिअर करूयात. हे काय पॉझिटिव्ह मिनिस्कस. एक मिनिट स्पेलिंग बघून घेतो मी. स्पेलिंगच्या बाबतीत खूप हलगर्जीपणा करतो. मिनिस्कस, पॉझिटिव्ह मिनिस्कस. तसंच आता काय असणार आहे, हे झाले कॉन्वेक्सचे 3 प्रकार. तसेच आपले असणार आहेत कॉनकेवचे 3 प्रकार. दॅट इज फर्स्ट ऑफ ऑल सिम्पली आपला येतो तो वाला कॉन्वेक्स लेन्स, सॉरी कॉनकेव चालू आहे आपला आता, कॉनकेव. ठीक आहे. यालाच आपण कॉनकेव म्हणतो और बाय कॉनकेव म्हणतो. बाय म्हणजेच दोन्हीकडून, और यालाच काय म्हणतो और बाय कॉनकेव लेन्स, कॉनकेव. ठीक आहे. हे कसं होतं कॉन्वेक्स पण म्हणतोय आपण ह्याला, पण बाय कॉन्वेक्स म्हणतोय. म्हणजे काय दोन्ही साईडनं बल्ज आहे, दोन्ही साईडनं बल बाय कॉन्वेक्स. इथं दोन्ही साईडनं केव टाईप स्ट्रक्चर आहे, बाय कॉनकेव और सिम्पली कॉनकेव म्हणू शकतो इन जनरल. नेक्स्ट प्लॅनो कॉनकेव. प्लॅनो कॉनकेव म्हणजेच काय एक सरफेस त्याची पूर्ण प्लेन आणि दुसरी सरफेस असं केव लाईक या पद्धतीने. हे काय येणार आहे एक सरफेस प्लेन सरफेस एकदम स्ट्रेट सरफेस आणि दुसरी केव लाईक स्ट्रक्चर. ह्यालाच म्हणतो आपण प्लॅनो कॉनकेव लेन्स. प्लॅनो कॉनकेव लेन्स. क्लिअर आहे. आता काय ह्याचंच काय असतं, ह्याचं झालं पॉझिटिव्ह मिनिस्कस, त्याचं असतं निगेटिव्ह मिनिस्कस. दीज आर द टाइप्स ऑफ lenses, different shape of lenses, rather we can say that. Negative meniscus. नोट डाऊन करून घ्या सगळे शेप्स ऑफ लेन्सेस. काय बाय कॉन्वेक्स लेन्स, प्लॅनो कॉन्वेक्स लेन्स, पॉझिटिव्ह मिनिस्कस, बाय कॉनकेव लेन्स, प्लॅनो कॉनकेव लेन्स अँड निगेटिव्ह मिनिस्कस. नोट डाऊन करून घ्या सगळ्या फिगर्स. Let's study some important components of the lenses. In previous standard we learned about mirrors. मिरर्सचं माहीत नसेल तर परत एकदा रिव्हिजन मारू छोटीशी, त्याच्यावरून तुम्हाला लेन्सेसचे पण काही पॉईंट्स क्लिअर होऊन जातील. सपोज दिस इज युअर मिरर. हे करतोय म्हणजे त्याची अपोजिट साईड काय झाली रिफ्लेक्टिंग सरफेस. आणि ह्यालाच मी पूर्ण ड्रॉ केलं तर हे काय असणार आहे सिम्पली स्पियर. हा काय दिसतो तुम्हाला स्पियर. दॅट इज मिरर काय एका इमॅजिनरी स्पियरचा एक छोटासा पार्ट आहे. जर मी तो पार्ट पुढे ड्रॉ केला तर काय होणार आहे स्पियर मिळतोय. त्याला स्पियरला कापला मी, काय मिळालं मला मिरर मिळाला. स्पियर म्हणजेच काय असणार आहे स्पियरला काय असतं सेंटर, अँड दॅट सेंटर इज कॉल्ड ॲज सेंटर ऑफ कर्वेचर. त्याला सी म्हणतो आपण. काय असतं सेंटर ऑफ कर्वेचर. हे झालं सी. इफ आय ड्रॉ अ लाईन इन बिटवीन सेंटर ऑफ कर्वेचर टू दॅट मिरर, हे काय असणार आहे रेडियस. बट आता सपोज मी इथं ड्रॉ केली, इथं काहीतरी पॉईंट असायचे, हे 2 पॉईंट्स, हा एक वाला आणि हा एक वाला. तो काय असतो पी अँड एफ. पी कुठं असणार आहे इथं, दॅट इज पोल. एफ इज इक्वल टू काय असणार आहे इथं, दॅट इज प्रिन्सिपल फोकस. व्हॉट आर दोज पॉईंट्स? सिम्पली द मिडल पार्ट ऑफ द मिरर इज कॉल्ड ॲज पोल. काय असतो
पोल. अँड प्रिन्सिपल ॲक्सिस काय होणार आहे तुमची? सिम्पली द लाईन, इमॅजिनरी लाईन, सगळं इमॅजिनरी आपल्या इथं, इमॅजिनरी लाईन कनेक्टिंग द सेंटर ऑफ सर्कल टू दॅट पोल, दॅट इमॅजिनरी लाईन इज सेड टू बी प्रिन्सिपल ॲक्सिस. कोणती लाईनवाली? ही अशी इमॅजिनरी लाईन अशी येणार आहे, अशी पास करून जाणार आहे. ह्या लाईनला आपण प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणतो. प्रिन्सिपल ॲक्सिस, संपला विषय. प्रिन्सिपल ॲक्सिस. एफ काय? प्रिन्सिपल फोकस. एफ काय? प्रिन्सिपल फोकस. ठीक आहे. प्रिन्सिपल फोकस आपण बघितलं होतं काय नेमकं, सिम्पली सांगून देतो. हा मिरर असायचा, हा पोल, इथं फोकस असायचा, इथं सेंटर ऑफ कर्वेचर असायचं. जेव्हा जेव्हा आपला रे यायचा तर इथं स्ट्राईक होऊन फोकसमधून जायचं. दॅट इज वेन इन्सिडेंट रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस, देन रिफ्लेक्टेड रे विल पास थ्रू द फोकस. हे काय असं तुमचं फोकसमधून पास व्हायचं, ते काय व्हायचं? प्रिन्सिपल फोकस असायचं तुमचं. अँड दॅट प्रिन्सिपल फोकस इज हाफ ऑफ इज दिस, सपोज एफ. हे जे एफ काय? मिडल पॉईंट ऑफ दिस सी पी, दॅट इज मिडल पॉईंट ऑफ रेडियस. एफ काय असतो? मिड पॉईंट ऑफ रेडियस. क्लिअर आहेत का? थोड्याशा मायनर गोष्टी होत्या, मिररच्या किंचित रिव्हिजन मारली. आता येऊयात लेन्सेसकडं. हा शिकवण्याचा एकच हेतू आहे की हे सगळे पार्ट्स तुम्हाला कुठं ना कुठं यूज होणारेच असतात. नीट जेईला हेच बघतात तुमचं बेसिक किती क्लिअर आहे, बाकी काहीच नसतं वेगळं. तुमचं बेसिकच क्लिअर नसतं म्हणून तुम्हाला 11वी 12वी अवघड जाते. 11th 12th अवघड गेलं की मग पुढचं सगळ्यात अवघड आहे. ठीक आहे. लेन्सेसमध्ये पहिला पार्ट सेंटर ऑफ कर्वेचर. डेफिनेशन लिहून घेऊ शकता, मी एक्सप्लेन करतोय त्याच्याकडे लक्ष द्या. व्हिडिओ स्टॉप करून डेफिनेशन्स नक्कीच लिहून घेऊ शकता. सेंटर ऑफ कर्वेचर. लेन्स इज मेड अप ऑफ 2 इमॅजिनरी स्पेअर्स. हे पण बघितलं होतं. 2 स्पेअर, एक बॉल स्टॅक केला, मध्ये लेन्स तयार होत होती. तर मी काय म्हणतोय, लेन्स कशापासून तयार होती? 2 सर्फेसेसपासून तयार होती. 2 स्पेरिकल सर्फेसेसपासून फॉर्म होते. 2 स्पेअर आले, 2 सेंटर ऑफ कर्वेचर आले. कळतंय काय सांगतोय? नसेल कळत परत एकदा लक्ष द्या. सेंटर ऑफ कर्वेचर. सेंटर ऑफ कर्वेचरची डेफिनेशन आहे, तो कुठं लिहून देईल? सेंटर्स ऑफ द स्पेअर्स विच आर द पार्ट्स ऑफ द surface of that lenses. Center of sphere which are the parts of that lenses. सिंपल भाषेमध्ये सांगायचं गेलंच तर सपोज दिस इज 1 स्पेअर. ऐशपत कडक गोल आला रे. दिस इज अनदर स्पेअर. अरे सही आहे. चलो, चित्रकला आपली खतरनाक आहे. आणि हा मधला शेडेड रिजन काय असायचा तुमचा, और सिम्पली मी शेडेड करतोय म्हणून सांगतो तुम्हाला. दिस शेडेड रिजन इज अ लेन्स. याला काहीतरी दिसते पण असो, चल, दिस इज अ लेन्स. सो दिस लेन्स इज फॉर्म्ड बाय 2 स्पेरिकल सर्फेसेस. काय आलं? 2 स्पेरिकल सर्फेसेस होते. स्पेरिकल सर्फेस एकमेकांना स्टॅक झाले आणि तिथं काय झालं, एक छोटीशी लेन्स तयार झाली. 2 सर्फेसेस असणार आहेत, म्हणजेच 2 सेंटर्स असणार आहेत, C1 C2. क्लिअर आहे? अडचण असतील कमेंट बॉक्स. तर 2 स्पेअर होते, 2 सेंटर आले, म्हणजे किती सेंटर ऑफ कर्वेचर असतात लेन्सला? देर आर 2 सेंटर ऑफ कर्वेचर्स, दॅट इज C1 C2. C1 C2. काय सांगितलं डेफिनेशन? सेंटर ऑफ स्पेअर्स विच फॉर्म्स द लेन्स और विच फॉर्म्स द सरफेस ऑफ द लेन्स. लेन्स तयार करत असणाऱ्या स्पेरिकल सर्फेसेसचा सेंटर काय असतो? सेंटर ऑफ कर्वेचर. सो C1 C2 काय असणार तुमचे? सेंटर ऑफ कर्वेचर. कळलं आहे? क्लिअर आहे? आता नेक्स्ट, रेडियस ऑफ कर्वेचर. स्पेअर आहे, रेडियस ड्रॉ करा. मी रेडियस ड्रॉ केली इथून इथपर्यंत ह्या लेन्ससाठी, ह्या स्पेरिकल सर्फेससाठी, आणि याच्यासाठी कुठून कुठपर्यंत? इथून इथपर्यंत. तर नसेल कळत बाबा इकडे या, चला, लय डोक्याला ताण घेऊ नका. ही काय झाली? रेडियस. ही काय झाली? रेडियस. रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजेच काय? रेडियस ऑफ दॅट 2 स्पेअर्स विच फॉर्म्स द सर्फेस ऑफ लेन्सेस. जी लेन्स तयार होती ना, ती कोणामुळे होती? 2 स्पेरिकल सर्फेसेसमुळे होती, आणि त्या 2 स्पेअर्सच्या रेडियसला आपण रेडियस ऑफ कर्वेचर म्हणतो. सो दिस इज युअर रेडियस, दिस इज अ रेडियस. सो देर आर 2 सेपरेट रेडियसेस
फॉर 2 डिफरंट स्पेअर्स. जे स्पेअर यूज करतो त्यांची रेडियस काय असणार आहे, रेडियस ऑफ कर्वेचर R1 R2. अरे यार सर्कल मोडला आपला. म्हणजे आता जे काढलं होतं सिम्पली देर आर 2 रेडियस ऑफ कर्वेचर्स, R1 एका स्पेअरसाठी, R2 सेकंड स्पेअरसाठी. संपला विषय. नेक्स्ट पॉईंट, रेडियस ऑफ स्पेअर झालं, सेंटर ऑफ कर्वेचर झालं. आता येतं आपलं प्रिन्सिपल ॲक्सिस. प्रिन्सिपल ॲक्सिस, व्हॉट इज प्रिन्सिपल ॲक्सिस? इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू द 2 सेंटर्स ऑफ कर्वेचर्स. काय सांगितलं? इमॅजिनरी लाईन. आलेलेच घाईन लाईन. अरे सर्कल एवढा खतरनाक काढला, सुंदर, अप्रतिम, पण लाईन थोडीशी वाकडी तिकडे चालली आपली. ठीक आहे, थोडंसं ॲडजस्ट करून घ्या, समजून घ्या. काय प्रिन्सिपल ॲक्सिस? व्हॉट इज प्रिन्सिपल ॲक्सिस? प्रिन्सिपल ॲक्सिस इज नथिंग बट इमॅजिनरी लाईन जॉईनिंग दिस 2 सेंटर ऑफ कर्वेचर्स. काय सांगितलं? इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू बोथ सेंटर ऑफ कर्वेचर्स ऑफ 2 स्पेअर्स. म्हणजे ही काय झाली तुमची प्रिन्सिपल ॲक्सिस. दिसतंय का रे? हां, प्रिन्सिपल ॲक्सिस, पल ॲक्सिस. ठीक आहे, दिस वन इज अ प्रिन्सिपल ॲक्सिस. इथपर्यंत क्लिअर झालं. सेंटर ऑफ कर्वेचर झालं, रेडियस ऑफ कर्वेचर झालं, प्रिन्सिपल ॲक्सिस बी झालं. आता ऑप्टिक सेंटर. ऑप्टिक सेंटर म्हणजे काय असतं? ऑप्टिक सेंटर इथं असतो एकदम सेंटरला, ज्याला की आपण थोडंसं खोडून लिहितो मी इथं ह्या पॉईंटला. 1 मिनटं, शेडेड रिजन आहे. तुम्हाला आत्तापर्यंत काय आलं आहे, लेन्स कुठं येते आपली, तर थोडंसं खोडलं मी. ठीक आहे, हा जो ऑप्टिक सेंटर असणार आहे तो ऑप्टिक सेंटर म्हणजेच काय, मिड पॉईंट ऑफ दॅट लेन्स. मिड पॉईंट ऑफ दॅट लेन्स दॅट इज कॉल्ड एज ऑप्टिक सेंटर. ओ इज युअर ऑप्टिक सेंटर. सेंट्राई. सेंटर स्पेलिंग CNTER असं वाटतं. सेंटर आहे पण सेंटर. ऑप्टिक सेंटर यालाच म्हणतो आपण. दॅट इज मिड पॉईंट ऑफ अ लेन्स इज कॉल्ड एज ऑप्टिक सेंटर. हे कॉन्केव्ह लेन्ससाठी पण सेमच येतं सगळं. कॉन्केव्हसाठी कसं येणार आहे, हे 2 सरफेसेस असणार आहे, ह्याच्यामध्ये इथं कुठंतरी लेन्स असणार आहे. ह्याचा सेंटर हावाला, ह्याचा सेंटर स्पेरिकलचा हावाला. इथं मध्ये लेन्स तयार झाली, हे झालं तुमचं ऑप्टिक सेंटर. प्रिन्सिपल ॲक्सिस, इथं रेडियस काढली तर रेडियस येईल. सगळ्या गोष्टी येतात इथं पण, कॉन्केव्हसाठी सुद्धा आणि कॉन्वेक्ससाठी सुद्धा. चलो बच्चो, आते क्या बोलते, ऑप्टिक सेंटर झालं. नेक्स्ट पॉइंट, प्रिन्सिपल फोकस. प्रिन्सिपल फोकस काय? आता थोडंसं हे स्पेअरच खोडून देतो म्हणजे अजून अजून तुमचे जमलिंग्स कमी होतील. ठीक आहे, जसं मिरर्समध्ये आपण बघितलं होतं F इज अ मिड पॉईंट ऑफ दॅट रेडियस. काय म्हणलं होतं? F इज अ मिड पॉईंट ऑफ दॅट रेडियस. तसंच ऑप्टिक्समध्ये इथं लेन्सेसमध्ये सुद्धा तसंच असतं सेम. दादा नाही थोडीशी अजून मोठी काढू, चलो काय नसतं एवढं. हां, दिस इज युअर कॉन्व्हेक्स लेन्स. दिस इज युअर प्रिन्सिपल ॲक्सिस. प्रिन्सिपल ॲक्सिस आहे हा सरफेस इथं कुठंतरी येणार आहे. ह्या लेन्सला मी पूर्ण ड्रॉ केलं तर इथं कुठंतरी येणार आहे. म्हणजेच 2 स्पेअर्सपासून एक लेन्स तयार झाली आहे. ठीक आहे, दिस इज O, that is mid point or middle point of that lens, that is optic center. सेंटर ऑफ कर्वेचर कुठंतरी इथं असणार आहे. सेंटर ऑफ कर्वेचर फॉर दिस लेन्स. मी इथं जर ड्रॉ केली अशी वाली तर फॉर दिस लेन्स सेंटर ऑफ कर्वेचर या साईडला असणार आहे. आणि सेम सेकंड साईडला इकडं कुठंतरी या लेन्ससाठी मी जर असा ड्रॉ केला इथपर्यंत ज्याच्यापासून लेन्स बनली तर ही काय जाणार आहे, C2, दॅट इज सेंटर ऑफ कर्वेचर फॉर सेकंड स्पेरिकल सरफेस. C1 C2. आपल्याला एक पॉईंट माहिती आहे, दॅट इज F इज अ मिड पॉईंट ऑफ कशाचा, रेडियस, दॅट इज सेंटर ऑफ सर्कल अँड ऑप्टिक्स. म्हणजे इथून इथपर्यंत ह्या सरफेसपासून ह्या C1 पर्यंत, या सरफेसपासून इथून C1 पर्यंत जेवढं डिस्टन्स येणार आहे त्याचा मिड पॉईंट काय असतो आपला, प्रिन्सिपल फोकस. त्याला आपण F1 म्हणतो. आता किती प्रिन्सिपल फोकस असणार आहेत, सिम्पली 2 स्पेअर्स 2 प्रिन्सिपल फोकस. ठीक आहे, या स्पेअरसाठी हा प्रिन्सिपल फोकस, या स्पेअरसाठी हा प्रिन्सिपल फोकस. क्लिअर आहेत का गोष्टी? आता कॉन्व्हेक्स लेन्स इज अ कॉन्व्हर्जिंग लेन्स अँड कॉन्केव्ह लेन्स इज अ डायव्हर्जिंग लेन्स. सांगतो प्रिन्सिपल फोकस. जसे मिरर्समध्ये आपण
रूल्स शिकले होते सेम तसंच मिरर्समध्ये काय बघितलं होतं, वेन रे ऑफ लाईट इज पॅरलल टू द इन्सिडेंट प्रिन्सिपल ॲक्सिस देन इट विल पास थ्रू द फोकस. सेम यामध्ये सुद्धा कसं आहे, हे बघा ही लेन्स आहे, हा एक सरफेस असणार आहे, हा एक पेरिफेरल सरफेस असणार आहे. वेन अ इन्सिडेंट लाईट स्ट्राइक्स द कॉन्व्हेक्स लेन्स देन बीम कॉन्व्हर्जेस. जे रे ऑफ लाईट असतात ते काय होतात, कॉन्व्हर्ज होतात एका पॉईंटला. ठीक आहे, एका पॉईंटला ते कॉन्व्हर्ज होणार आहेत. पण ते कुठल्या पॉईंटला कॉन्व्हर्ज होतात, फोकसला कॉन्व्हर्ज होतात. कुठं होतात, फोकसला कॉन्व्हर्ज होतात. हे झालं कशासाठी, कॉन्व्हेक्स लेन्ससाठी. पण कॉन्केव लेन्सचा सीन सांगतो. सीन क्या है पब्लिक, कॉन्केव लेंस का सीन ऐसा है कुछ तो भी, मेरे को आता है, आप देख लो कैसे ड्रॉ करना है इसको. डायवर्जिंग लेंस असतं, कॉन्केव लेंस इज अ डायवर्जिंग लेंस. ठीक आहे, म्हणजे रे ऑफ लाईट आली तर ह्या डायव्हर्ज होतात अशा या पद्धतीने. जे टॉर्चचं एक्झाम्पल दिलं होतं ना, हेच आहे टॉर्चचं एक्झाम्पल. लाईट बीम मारतोय पण आपल्याला प्रखर प्रकाश सगळीकडे पसरलेला दिसतोय. तर कशामुळे वी यूज दिस कॉन्केव लेन्सेस इन दॅट टॉर्च. ठीक आहे, आता हे तर कुठं मीट करणार नाही आहेत, बट दे ॲपियर्स टू बी मीट. असं कुठंतरी होणार आहे या ठिकाणी, असं 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 असं, याला मी डॉटेड काढलं. दे ॲपियर्स टू बी मीट ॲट धिस पॉईंट. यालाच आपण काय म्हणतो, प्रिन्सिपल फोकस. ठीक आहे, क्लिअर आहे. कॉन्व्हेक्स लेन्स इज अ कॉन्व्हर्जिंग लेन्स. काय असतं, कॉन्व्हर्जिंग लेन्स, कॉन्व्हर्जिंग लेन्स. अँड कॉन्केव लेन्स इज अ डायव्हर्जिंग लेन्स. ठीक आहे, डायव्हर्जिंग लेन्स. ठीक आहे, कॉन्व्हेक्स लेन्स इज अ कॉन्व्हर्जिंग लेन्स. इन्सिडेंट रे ऑफ लाईट आले कुठं जातात, फोकसमधून जातात. फॉर कॉन्केव लेन्स ते डायव्हर्ज होतात, बट दे ॲपियर्स टू बी मीट ॲट द बॅकग्राऊंड. हे बॅकग्राऊंडला मीट झालेले दिसतात एका पॉईंटला, त्याला आपण फोकस म्हणतो. क्लिअर आहेत गोष्टी. इथे कुठेतरी डेफिनेशन येऊन जातील प्रिन्सिपल फोकसच्या फॉर कॉन्व्हेक्स लेन्स अँड फॉर कॉन्केव लेन्स. ठीक आहे, क्लिअर आहेत गोष्टी. किंचित थोडीशी रिव्हिजन घेऊयात आणि नेक्स्ट पार्ट इमेज फॉर्मेशन चालू करूयात. आतापर्यंत काय काय बघितलं होतं आपण, लेन्सेस बघितल्या, लेन्सेसमध्ये खूप काही गोष्टी बघितल्या. दैट इज लेंसेज देख लिए हमने, टाइप्स ऑफ लेंसेज देख लिए, देयर आर डिफरेंट शेप्स ऑफ लेंसेज देख लिए हमने. और बाद में आएंगे कंपोनेंट्स, दैट इज सेंटर ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ कर्वेचर, फोकस, प्रिंसिपल एक्सिस, ऑप्टिक पॉइंट, सब कुछ देख लिया हमने. ठीक है, सेंटर ऑफ कर्वेचर किती आहेत, there how many center of curvatures are there for the lenses? There are 2 center of curvature, because lens is, what is lens? Lens is made up of 2 spherical surfaces. 2 spherical surfaces, so there will be कितने होंगे भाई lenses में, center of curvature there will be 2 center of curvatures. Second, radius कितने होंगे, फर्स्ट स्पेयर की भाई देखो R1 रहेगी और सेकंड स्पेयर के लिए R2 रेडियस रहेगी. 2 रेडियसेस, 2 स्पेयर से एक लेंस बनती है, सो R1 एंड R2. चलो हे झालं. नंतर प्रिन्सिपल ॲक्सिस काय होतं आपलं, प्रिन्सिपल ॲक्सिस सिम्पली दिस इमॅजिनरी लाइन जॉइनिंग सेंटर ऑफ कर्वेचर्स. जो इमेजिनरी लाइन बीच में से लाइन जाती थी ना, उसको क्या बोलते थे हम, प्रिंसिपल एक्सिस. फोर्थ पॉइंट क्या आता है हमारा, फोर्थ पॉइंट ऑप्टिक सेंटर. ऑप्टिक सेंटर इज द मिड पॉइंट ऑफ दैट लेंसेस. लेंस की जो मिड पॉइंट होगा वो क्या होगा हमारा, ऑप्टिक सेंटर. ऑप्टिक सेंटर म्हणजेच काय, लेन्सचा मिडल पॉइंट, ऑप्टिक सेंटर झाला. आणि देन वी सॉ फोकस. Focus is equal to, there are how many focuses, f1 and f2. There are 2 focuses for a single lens. क्या बताया मैंने, कितने फोकस रहते भैया, 2 फोकसेस रहेंगे फॉर अ सिंगल लेंस. दॅट इज ह्याचा कुठेतरी C2 असेल इथं, ह्याचा कुठेतरी C1 असेल इथं, आणि याचे मिडल पॉईंट्स f1, ह्याच्यासाठी मिडल पॉईंट f2 असं असणार आहे काहीतरी. इथं अजून एकदा काढतो. इट इज लेंस, this is principal axis, these are the 2 points, these are the 2 points. या लेन्स साठी सेंटर ऑफ कर्वेचर दिस वन, ह्या लेन्स या स्पेअर साठी सेंटर ऑफ कर्वेचर दिस वन. फोकल पॉइंट फॉर दिस स्पेअर, दिस इज फोकल पॉइंट फॉर दॅट स्पेअर इज दिस. सो C1 F1, C2 F2. काय आलं का गोष्टी. आता हा F1 हा आहे मिडल पॉइंट ऑफ दॅट ऑप्टिक सेंटर. सो F1 इज द मिडल पॉइंट ऑफ
कशाचा मिडल पॉईंट असतो, रेडियसचा मिडल पॉईंट असतो. सो वी कॅन से दॅट एवढंच डिस्टन्स हे दॅट इज C1F1 आणि CN हे सेम असणार आहे. सो हे दोन्ही डिस्टन्सेस सेम आहेत. सो आय कॅन राईट दिस ॲज 2F1. क्लिअर आहे का? 2F1 म्हणून लिहू शकतो. आणि त्या ठिकाणी मी इकडं काय लिहू शकतो, ह्याचं दुप्पट आहे ना, एवढा F1 होतं, सेम डिस्टन्स एवढं आहे म्हणून मी 2F2 पण लिहू शकतो. क्लिअर आहे का? ह्या गोष्टी नीट लक्ष द्या. आपण इमेज फॉर्मेशनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. क्लिअर आहेत सगळ्या गोष्टी? बघूयात आता इमेज फॉर्मेशन. लेट्स स्टडी इमेज फॉर्मेशन. इमेज फॉर्मेशन थ्रू लेन्स. ओके, तर आत्तापर्यंत आपण वी लर्न इन प्रिवियस स्टँडर्ड दॅट इमेज फॉर्मेशन बाय मिरर्स. इमेज फॉर्मेशन बाय मिरर्स करताना आपण काय केलं होतं, देर आर टोटल 3 रूल्स फॉर कॉन्केव मिरर. कॉन्केव मिररसाठी काय होते, 3 रूल्स होते. क्विक रिव्हिजन घेऊयात. इफ अ इन्सिडेंट रे इज पॅरलल टू द FCP, incident ray is parallel to the principal axis, then reflected ray will pass through the focus. If incident ray हा झाला फर्स्ट रूल. इफ सेकंड रूल काय होता, इफ incident ray is passing through the focus, then reflected ray will be parallel to the principal axis. And third rule असा होता, PFC. If incident ray is passing through the center of curvature, then reflected ray will trace the same path. असं काहीतरी होतं. हे झालं प्रिव्हियस इयरसाठी. पण ह्या इयरमध्ये काय बघणार आहोत आपण, फॉर लेन्सेससाठी फर्स्ट ऑफ ऑल कॉन्व्हेक्स लेन्स बघून घेऊयात अँड देन कॉन्केव्ह लेन्स. देर आर टोटल 3 रूल्स फॉर रे डायग्राम. रे डायग्राम काय असतात, रे डायग्राम हेल्प्स अस टू स्टडी द नेचर ऑफ द इमेज, पोझिशन ऑफ द इमेज अँड साईज ऑफ द इमेज. रे डायग्राम काय करतात, हेल्प करतात काय करायला, स्टडी करायला. कशाचं स्टडी करायचं आपल्याला, इमेजचं स्टडी करायचं आहे. काय फाइंड आउट करतो आपण, नेचर ऑफ द इमेज, सेकंड साईज ऑफ द इमेज अँड थर्ड पोझिशन ऑफ द इमेज. ठीक आहे. रे डायग्राम हेल्प्स अस टू फाइंड द नेचर ऑफ इमेज, साईज ऑफ इमेज अँड पोझिशन ऑफ इमेज. आता जसं मिररमध्ये आपण टक 6 ठिकाणी ठेवत गेलो होतो, माहीत नसेल, विसरला असाल, परत एकदा बघूयात. लेन्ससाठी डायरेक्ट बघून घेऊयात. सो म्हणू शकतो, देर आर 3 रूल्स फॉर कॉन्व्हेक्स लेन्सेस. कसे आहेत, रे डायग्राम ड्रॉ करण्यासाठी जे रूल्स बनवले आहेत ते किती आहेत, देर आर 3 रूल्स फॉर कॉन्व्हेक्स लेन्स. ठीक आहे. कॉन्व्हेक्स लेन्सचे देर आर 3 रूल्स. This is your convex lens, this is your principal axis, optic center, F1, C1. You can write it as 2F1. का तर हे डिस्टन्स इज इक्वल टू हे डिस्टन्स आहे. सो यू कॅन राईट इट ॲज 2F1. त्या साईडला काय असणार आहे, ह्या स्पिअरचा फोकल प्रिन्सिपल फोकस F2, इथं 2F2. क्लिअर आहे. आता ह्यामध्ये रिफ्लेक्शन होणार आहे का रिफ्रॅक्शन होणार आहे, ऑब्वियसली रिफ्रॅक्शन होणार आहे. का तर लेन्स आहे, एअर मीडियममधून ग्लास मीडियममध्ये गेला. आपण हे प्रिव्हियस चॅप्टरमध्ये शिकलो आहे, रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमध्ये. रे ऑफ लाईट इज गोइंग फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम, इट डेविएट्स फ्रॉम द ओरिजिनल पाथ और इट्स बेंड्स इन द अनदर डायरेक्शन. हे आपण रिफ्रॅक्शनमध्ये बघितलं आहे. फर्स्ट रूल काय सांगतो आपल्याला, इफ रे ऑफ लाईट इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस, ray of light is parallel to the principal axis, then refracted ray will pass through the focus. Refracted ray will pass through the focus. तुम्ही स्केल बनवून काढायचं, स्केल पेन्सिल मस्तपैकी पूर्णपणे चांगल्या पद्धतीने काढायचं आहे. हे आता प्रत्येक ठिकाणी मी यूज करू शकत नाही. सो फर्स्ट रूल काय सांगतो, इफ अ इन्सिडेंट रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस, देन रिफ्रॅक्टेड रे विल पास थ्रू द फोकस. आणि तो कुठला फोकस, पलीकडचा फोकस, इकडं होत नाही आहे. का तर रिफ्लेक्शन होणार नाही आहे, रिफ्रॅक्शन होणार आहे. दिस इज द फर्स्ट रूल. सेकंड रूल काय सांगतो, तेच असणार आहे, फक्त उलटं. दिस इज युअर दिसते का रे, प्रिन्सिपल ॲक्सिस, ऑप्टिक सेंटर F1, 2F1, F2 अँड 2F2. हे पण सांगतो कसं काढायचं तुम्हाला.
हे 2 सेंटीमीटर घेतलं तर हे पण 2 सेंटीमीटर घ्यायचं तुम्ही स्केलनं काढताना, त्यामुळे तुमच्या फिगर्स ज्या आहेत त्या ॲक्युरेट येणार. ठीक आहे. F1 to F1, F2 to F2. सेकंड रूल काय सांगतो, इफ अ इन्सिडेंट रे इज पासिंग थ्रू द फोकस, इन्सिडेंट रे इज पासिंग थ्रू द फोकस, हे काय फोकसमधून जातोय, इन्सिडेंट रे इज पासिंग थ्रू द फोकस, देन रिफ्रॅक्टेड रे विल बी पॅरल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. काय सांगितलं, इफ इन्सिडेंट रे, गडबड करू नका, खूप सिम्पल आहे, इसकटून सांगतो, तोडून शिकवतो, लक्ष द्या फक्त. पॅरलल आला तर रिफ्रॅक्टेड कुठून जाणार आहे, फोकसमधून, फोकसमधूनच आला तर रिफ्रॅक्टेड रे कसं जाणार आहे, पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. क्लिअर आहे. हे झालं ह्याचंच उलटं ह्याचं उलटं ह्याचं, A+B = B+A, हे असं काहीतरी दिसतंय, ह्यालाच फक्त उलटं केलं आहे. आता थर्ड रूल वेगळा आहे थोडासा. ठीक आहे. थर्ड रूल हे फर्स्ट ऑफ ऑल 2 रूल्स लिहून घ्या, काढून घ्या रॅदर. रूल्स फॉर रे डायग्राम्स ऑफ अ कॉन्वेक्स लेन्स. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड रूल फॉर रे डायग्राम. चलो, दिस इज योर कॉन्वेक्स लेंस, प्रिंसिपल एक्सिस F2 to F2, F1 to F1, दिस इज ऑप्टिक सेंटर. आता थर्ड रूल काय सांगतो, इफ इन्सिडेंट रे पासिंग थ्रू द ऑप्टिक सेंटर देन रिफ्रॅक्टेड रे विल नॉट चेंज इट्स पाथ. म्हणजेच काय सांगितलं, कुठून काय नाही, जसा आला तसा सरळ जाणार आहे. हे बघा, इन्सिडेंट रे, when incident ray passes through the optic center, the refracted ray will trace its same path or original path. त्यानं डेविएशन और डायरेक्शन चेंज केले का, नाही केलेली, जसा आला तसाच गेला. इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे, लिहून घ्या, इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे, कसा जसा आला तसाच गेला. दिस इज द थर्ड रूल फॉर रे डायग्राम, और रूल्स रॅदर वी कॅन से रूल्स फॉर कॉन्वेक्स लेन्सेस. आता खरी मजा येणार आहे. देअर आर टोटल, तुम्हाला फक्त टेबल्स दिलेत, ते ड्रॉ कसं करायचं हे नाही दिलेलं. सो 2 मार्क्ससाठी हे विचारलं जाऊ शकतो, इफ युअर ऑब्जेक्ट इज प्लेस्ड इन बिटवीन F2 अँड F1, F1 अँड O, व्हॉट विल बी द नेचर ऑफ इमेज, साईज ऑफ इमेज अँड पोझिशन ऑफ द इमेज. असे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. सो थोडंसं लक्ष देऊन बघा काय काय सांगितलं. फर्स्ट केस, देअर आर टोटल 6 केसेस फॉर कॉन्वेक्स लेन्सेस अँड 2 केसेस फॉर कॉन्केव लेन्सेस. कॉन्वेक्सचे 6 आहेत, कॉन्केवचे 2 आहेत. पाठ करायची गरज नाही आहे, जर कन्सेप्ट क्लिअर असतील इथंच क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. फर्स्ट रूल, आता ऑब्जेक्ट कुठे ठेवायचं आहे, ऑब्जेक्ट इज प्लेस्ड इन बिटवीन इन्फिनिटी अँड 2 F1. काय सांगितलं आहे, ऑब्जेक्ट इज प्लेस्ड बिटवीन इन्फिनिटी, हे साइन इन्फिनिटीचं आहे बरं का, इन्फिनिटी अँड 2 F1. 2 F1 कुठं होतं, लेफ्ट साईडला का राईट साईडला, लेफ्ट साईडला. सो फर्स्ट ऑफ ऑल फिगर बघून घ्या नेमकं कसं कसं ड्रॉ करायचं तुम्हाला. हेच जे रूल आत्ता शिकलो तेच आपण इथं ॲप्लाय करणार आहोत. ऑप्टिक सेंटर O, इथं काय येणार आहे F1, एवढ्याच डिस्टन्सवर काय काढायचं तुम्हाला, F2, सॉरी 2 F1 ना, F1 2 F1. ठीक आहे, क्लिअर. त्या साईडचं सेम F2 अँड 2 F2. नाव आवर ऑब्जेक्ट इज प्लेस्ड इन बिटवीन इन्फिनिटी अँड 2 F1. म्हणजे कुठं इन्फिनिटी या साईडला येणार, 2 F1 इथं आहे, म्हणजे तुमचा ऑब्जेक्ट इथं कुठंतरी ठेवलेला आहे. ऑब्जेक्ट कसं असतो, त्याला हेड असतं, त्याला टेल पण असतं. हेडला आपण ॲरोनं नोट करतो अँड टेल म्हणजे साधी टेल असते. तर काय होतं, A अँड दिस इज B. क्लिअर आहे का, AB इज अवर ऑब्जेक्ट. आता रे डायग्राम कशी पास करणार आहेत तुम्ही, एक रे येणार आहे फर्स्ट ऑफ ऑल, कुठून जाणार, पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. क्लिअर आहे. रिफ्रॅक्टेड रे विल गो फ्रॉम फोकस, फर्स्ट फोकसमधनं तो रे जाणार आहे. ठीक आहे. देन सेकंड रे विल कम अँड गो थ्रू पास थ्रू द ऑप्टिक
सेंटर. जे रूल्स यूज केलेत तेच आपण यूज करतोय, बाकी वेगळं असं काहीही करत नाही आहोत. सो थोडंसं लक्ष देऊन फिगर्स चांगल्या पद्धतीने काढा. ठीक आहे, स्केल घेऊनच काढा, नाही तर तुमच्या फिगर्स सगळ्या रॉंग होणार आहेत त्या ठिकाणी. सो दिस इज आवर ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टची इमेज कुठं फॉर्म झाली? इथं. तर इमेजला काय देतो आपण? ए डॅश बी डॅश. रिफ्रॅक्टेड रे, द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ अ रिफ्रॅक्टेड रे जिथं असतो तिथून प्रिन्सिपल ॲक्सेसपर्यंत लाईन मारायची, तेच काय असतं? आपलं इमेज. ती काय असते? आपली इमेज असते. सो दिस इज युअर ऑब्जेक्ट, दिस इज युअर इमेज. काय झालं आहे? थोडंसं छोटं दिसतंय ऑब्जेक्टपेक्षा, इमेज साईज थोडीशी छोटी. हे जर तुम्ही ॲक्युरेट पेन्सिलनं स्केल यूज करून काढलं तर नक्की तुमची फिगर ॲक्युरेट येणार आहे. सो दिस इज द डायग्राम और सिम्पली image formation when object is placed in between infinity and 2f1. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? वी हॅव टू फाइंड आउट नेचर ऑफ द इमेज, पोझिशन ऑफ द इमेज अँड साईज ऑफ द इमेज. आता फर्स्ट ऑफ ऑल पोझिशन ऑफ द इमेज कुठं असणार आहे? पोझिशन, इमेज कुठं फॉर्म झाली? इथं. सो इमेज इज फॉर्मड इन बिटवीन f2 and 2f2. पोझिशन फॉर्मड इन बिटवीन, कशाच्या मध्ये? f2 and 2f2. f2 and 2f2. क्लिअर आहे? इमेज फॉर्मेशन कुठं झालंय? पोझिशन सांगायची फक्त. पोझिशन कुठल्या पोझिशनला? इन बिटवीन f2 and 2f2. सॉरी, f2 and 2f2. बरोबर आहे. पोझिशन झालं. देन व्हॉट विल बी द साईज ऑफ द इमेज? हे बघा, ऑब्जेक्ट थोडासा मोठा होता, पण त्याच्यापेक्षा जी इमेज असणार आहे ती काय झाली? आपली लहान झाली. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो? इमेज इज डिमिनिश्ड. जेवढा ऑब्जेक्ट होता तेवढी इमेज नाही आहे, ती छोटीशी झाली. सो कुठं लिहू? इथं लिहितो. चलो, साईज कशी आली? आपली डिमिनिश्ड साईज. क्लिअर आहे? डिमिनिश्ड. पोझिशन झालं, साईज झाली. व्हॉट विल बी द नेचर? इथंच खूप जण गडबड करतात. नेचर म्हणजे कसं असतं? रिअल आहे, इन्व्हर्टेड आहे, व्हर्च्युअल आहे, काय 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 कळत नाही. एकदा क्लिअर करून देतो, तुम्हीच परत मला सांगाल किंवा खूप सोपं होत आहे म्हणून. ठीक आहे, नेचरच विचारलं जातं शक्यतो. बोर्ड एक्झाममध्ये काय विचारलं होतं? व्हॉट इज द नेचर ऑफ इमेज फॉर्मड बिहाइंड युअर आय लेन्स? जी रॅटिनावर तुमच्या इमेज फॉर्मेशन होणार आहे ती कशी होणार आहे ते तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारलं होतं. सो नेचर हे खूप इम्पॉर्टंट असणार आहे. व्हॉट विल बी द नेचर ऑफ दिस इमेज? बघा, प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वर म्हणजे अपराईट होतं, प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खाली म्हणजे इन्व्हर्टेड. तलावामध्ये माझं प्रतिबिंब दिसतंय, रिफ्लेक्शन दिसतंय, ती इमेज कशी झाली? रिफ्लेक्टेड. मी अपराईट आहे, ती इमेज रिफ्लेक्टेड और सिम्पली इन्व्हर्टेड असं म्हणतो त्याला आपण स्पेसिफिकली ऑप्टिकच्या भाषेत. तर काय म्हणणार आहे इथं? इन्व्हर्टेड. इन्व्हर्टेड. आणि अजून कोणता शब्द येणार आहे? इमेज कशी असणार आहे? रिअल आहे. ॲक्च्युअलमध्ये मीट जर इफ रे ऑफ लाईट आर ॲक्च्युअली मीटिंग ॲट अ पॉईंट देन दॅट इमेज इज रिअल इमेज. काय सांगतो? नीट लक्ष द्या. रिअल इमेज. जर ते डायव्हर्जिंग रेज असतील तर इमेज कुठं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन होणार नाही आहे. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन नाही झालं तर इमेज फॉर्मेशन पुढं तर होणार नाही आहे. बट जे आपले रे चाललेत असे, ठीक आहे, इमेज फॉर्मेशन कुठं होईल? तिकडं होणारच नाही आहे. का? तर ते डायव्हर्जिंग रेज आहेत. आणि आपण काय म्हणतो? इमेज फॉर्मेशन टेक्स प्लेस ॲट द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. पॉईंट ऑफ इंटरसेक्शनच नाही की. मग आता काय करायचं? सिम्पली याला मागं ओढायचं, याला परत मागं डॉट 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 करायचं. दे ॲपियर्स टू बी मीट ॲट दिस पॉईंट. मग ॲट दिस पॉईंटला मीट झालेत म्हणजे ते व्हर्च्युअल आहेत. रिअलमध्ये मीट नाही होतात, पण ते व्हर्च्युअली मीट होतात. सो या ठिकाणी काय काय बघितलं आपण? साईज इज डिमिनिश्ड, नेचर इज रिअल इमेज फॉर्म झाली आहे आणि ती कशी आहे? उलटी आहे म्हणून इन्व्हर्टेड इमेज. अँड पोझिशन इज इन बिटवीन f2 अँड 2f2. नोट डाऊन करून घ्या. इमेज फॉर्मेशन 3 महिन्यापर्यंत रब करून नेक्स्ट डायग्राम बघूयात आपण. 1 2 3. सो चलो
सेकंड. आता काय झालं, इन बिटवीन इन्फिनिटी अँड 2f1 होतं. आता कुठं प्लेस करायचं, डायरेक्ट 2f1लाच प्लेस करूयात. असा लेफ्टकडून राईटकडे आणायचं आपल्याला ऑब्जेक्ट आणि इमेजचा स्टडी करायचं की इमेज कशी फॉर्म होते आणि कुठं जाते नेमकं. ठीक आहे. सो चलो, ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ऑन, कशावर ठेवला होता रे, 2f1. कशावर ठेवायचा होता, 2f1. ठीक आहे. ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट 2f1. This is your principal axis. This is optic center. This is focus. This is second wala focus. 2f1. Then this is f2. This is 2f2. So now we are placing our object at 2f1. 2f1 ला आपण आपला ऑब्जेक्ट प्लेस केला या पद्धतीने. ठीक आहे. काय असतं, हेड टेल, दॅट इज A and B. Now what will happen, one ray will pass parallelly to the principal axis and refracted ray will pass through the focus. गेला आहे फोकस मधनं, गेला आहे. चलो गेला. नेक्स्ट रे, नेक्स्ट रेचं कसं असणार आहे मीटिंग, नेक्स्ट रे कुठून घालतो आपण, ऑप्टिक सेंटरमधून. सो इन दिस टाईप असं असणार आहे कुठंतरी. तुम्ही स्केल घेऊन काढा म्हणजे तुमची ही ॲक्युरेट फिगर येऊन जाईल. ठीक आहे. आता A डॅश B डॅश काय ते सिम्पली इमेज आहेत. आता हे मला माहिती आहे म्हणून मी इथे ड्रॉ केलं, पण तुम्ही जेव्हा स्केल यूज करून हे ड्रॉ करता तेव्हा ॲक्युरेटली तुमचं ॲट 2f2ला इमेज फॉर्म होणार आहे. काय केलं, सेम इमेज कुठं ठेवलं होतं, 2f1ला ठेवली होती, लेफ्ट साईडला 2f1ला ठेवली, ऑब्जेक्ट ठेवला होता. तर इमेज काय फॉर्मेशन झालं, कुठं झालं, ॲट 2f2. ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट 2f1, इमेज इज फॉर्मड ॲट 2f2. तर आता आपल्याला गोष्टी सांगायच्यात, पोझिशन, नेचर अँड साईज. फर्स्ट ऑफ ऑल लिहून घ्या रे पोरांनो, पोझिशन. व्हॉट विल बी द पोझिशन ॲट 2f2, ॲट 2f2. सही आहे. नेक्स्ट, व्हॉट विल बी द नेचर, नेचर. नेचर बघा काय येणार आहे, ॲक्च्युअलमध्ये मीट होत आहेत का पॉईंट, हो होत आहेत. इथं ॲक्च्युअलमध्ये पॉईंट्स मीट होत आहेत. सो वी कॅन से दॅट इज रिअल इमेज. काय म्हणणार आहेत आपण ह्याला, रिअल इमेज आहे. अँड कशी असणार आहे, उलटी आहे, इन्व्हर्टेड इमेज. सो रिअल अँड इन्व्हर्टेड. जिथं जिथं रिअल येतं तिथं तिथं इन्व्हर्ट येतं. ही ट्रिक आहे, जिथं जिथं रिअल येतं लक्षात राहत नसेल तर तिथं तिथं इन्व्हर्टेड येतं. इन्व्हर्टेड. क्लिअर आहे. नेक्स्ट, नेचर, रिअल अँड इन्व्हर्टेड. अजून काय झालं, साईज. साईज काय येणार आहे आपली, सेम ॲज दॅट ऑफ ऑब्जेक्ट. जेवढा ऑब्जेक्ट होता तेवढीच आपली इमेज साईज येणार आहे. सो सेम ॲज दॅट ऑफ ऑब्जेक्ट, दॅट ऑफ ऑब्जेक्ट. क्लिअर आहे. पोझिशन ॲट 2f2, नेचर रिअल अँड इन्व्हर्टेड, अँड साईज सेम ॲज दॅट ऑफ द ऑब्जेक्ट. नोट डाऊन करून घ्या फिगर, कुठं कुठं काय काय झालं नेमकं. 3 महिन्यापर्यंत. नेक्स्ट टाइम रब करून थर्ड हे वाला होतं ते सेकंड होतं, सॉरी सेकंड. दिस इज द सेकंड रे डायग्राम. थर्ड वन मध्ये कुठं करायची आपल्याला, इन बिटवीन इथं ठेवला होता. आता इन बिटवीन 2f1 अँड f1. चलो देखते भाई वो भी. ऑब्जेक्ट इज प्लेस्ड इन बिटवीन third condition, object is placed in between
बिटवीन, आता इन बिटवीन कशात होतं, 2F1 अँड F1. सो 2F1 अँड F1. आपली ऑब्जेक्ट कुठं चालली, फ्रॉम लेफ्ट टू राईट चालली आहे. ठीक आहे. सो व्हॉट विल बी द रे डायग्राम इन दिस वे. चलो, दिस इज युअर ऑप्टिक सेंटर. दिस इज F1. दिस एवढं घेतलं, एवढंच म्हणजे इथं कुठंतरी येईल 2F1. ऑन द अदर हँड दॅट इज F2 अँड 2F2. तुम्ही नोटबुकमध्ये काढताना कसं ड्रॉ करायचं आहे, 3 सेंटीमीटर घेतलं, हे पण इथंच 3 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर. फिगर ॲक्युरेट येणार आहे एकदम तुमची. नाऊ आवर ऑब्जेक्ट इज प्लेस्ड इन बिटवीन 2F1 अँड F1. इन बिटवीन 2F1 अँड F1. इथं आपला ऑब्जेक्ट ठेवला. काय असणार आहे त्याला, हेड अँड टेल, दॅट इज A अँड B. सो कशा कशा रेज जातात रेज डायग्राम. फर्स्ट रे पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस अँड रिफ्रॅक्टेड रे विल पास थ्रू द फोकस. आलं. नेक्स्ट सेकंड रे कुठून जातो, फ्रॉम द ऑप्टिक सेंटर. खतरनाक आहे ना, आपण नादच नाही आपला. A डॅश B डॅश. काहीतरी होतं आहे इथं, काहीतरी होतं आहे. ऑब्जेक्ट जेवढी होती त्याच्यापेक्षा मोठी इमेज आली आहे. जसं जसं आपण ऑब्जेक्ट फ्रॉम लेफ्ट टू राईट घेतो आहे तसं तसं आपली इमेज कुठं चालली, राईटला निघत चालली. आणि एक डिफरन्स, अजून एक सिमिलॅरिटी बघितली का तुम्ही. जसं जसं ऑब्जेक्ट वी आर प्लेसिंग आवर ऑब्जेक्ट फ्रॉम लेफ्ट टू राईट, आपली इमेज साईज काय होत चालली, गेटिंग बिगर अँड बिगर. इमेज साईज त्याची काय वाढत चालली, वाढत चालली, वाढत चालली, वाढत चालली. सो व्हॉट विल बी द पोझिशन ऑफ दिस इमेज. पोझिशन आता कुठं गेलं आहे, पोझिशन बियॉन्ड 2F2. लिहून घ्या रे, बियॉन्ड 2F2. नेक्स्ट साईज. आता जेवढा ऑब्जेक्ट होता त्याच्यापेक्षा इमेज मोठी, ऑब्जेक्टपेक्षा इमेज मोठी, ऑब्जेक्ट जेवढा त्याच्यापेक्षा जास्त इमेज. सो एनलार्ज मी लिहू शकतो, एनलार्ज्ड इमेज. अँड व्हॉट विल बी द नेचर. नेचर विल बी, ॲक्च्युअलमध्ये मीट होत आहेत का, होत आहेत. उलटी फिगर आहे का, आहे. म्हणजेच रिअल अँड इन्व्हर्टेड, रिअल अँड इन्व्हर्टेड. ठीक आहे, नोट डाऊन करून घ्या. थर्ड रे डायग्राम, दॅट इज ऑब्जेक्ट इज प्लेस्ड इन बिटवीन 2F1 अँड F1. ठीक आहे, क्लिअर आहे. पोझिशन बियॉन्ड 2F2. साईज एनलार्ज्ड आहे, ऑब्जेक्टपेक्षा इमेज मोठी आहे, सो एनलार्ज्ड. अँड नेचर रिअल अँड इन्व्हर्टेड. नेक्स्ट पॉईंट किती चालू आता, फोर्थ रे डायग्राम. तुम्ही नुसतं पाठ करता, रिअल इन्व्हर्टेड आहे, इकडं झालं की तिकडं तयार होती, करायचं नाही, गरजच नाही पाठ करायची. एकदा तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, सगळं येऊन जाईल. ऑब्जेक्ट इज प्लेस्ड, फोर्थ कंडिशन इज ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ऑन. आता कुठं होता ऑब्जेक्ट आपला, F1 अँड 2F1च्या मध्ये होता. नेक्स्ट टाइम आता फोर्थ कंडिशनला कुठं टाकायचं आहे, ऑन F1. ऑन F1. सो दिस इज युअर कॉन्व्हेक्स लेन्स. दिस इज ऑप्टिक सेंटर. एवढं डिस्टन्स घेऊयात, F1 2F1. नेक्स्ट या साईडला काय येईल, F2 2F2. आता और ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट F1. F1ला आपण ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. सो कसं असणार आहे, ऑब्जेक्ट इथं या ठिकाणी F1ला आपण ऑब्जेक्ट ठेवला आहे. हेड असतं A, टेल असती B. वन रे विल बी पास इन्सिडेंट टू द पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल होतं. देन रिफ्रॅक्टेड रे विल पास थ्रू द फोकस. कुठून जाणार आहे, फोकसमधून जाणार आहे. ठीक आहे, रिफ्रॅक्टेड रे विल पास थ्रू द फोकस. नेक्स्ट पॉईंट. आता नेक्स्ट रे कसं जाणार आहे, ऑप्टिक सेंटरमधून. एक लक्ष देत आहे का तुम्ही, रे कसे आहेत आपले,
पॅरलल आहेत, दोन्ही रे कसे आहेत आपले पॅरलल आहेत. सो पॅरलल रे विल नेवर इंटरसेक्ट टू ईच अदर. आता आपण तर म्हणतोय की बाबा पॅरलल रे इंटरसेक्टच करणार नाहीत. आणि इमेज फॉर्मेशन कुठं होतं आपलं, ॲट द इंटरसेक्शन. कुठं होतं, ॲट द इंटरसेक्शन ऑफ द टू रिफ्रॅक्टेड रेज. आणि तिथून प्रिन्सिपल ॲक्सिसला आपण रेश मारतो. पण इथं होतं का तसं, पॅरलली गेलेत. मग ह्यालाच काय म्हणतो आपण, असं अज्युम करतो की ते पॅरलली गेलेत, पण ॲट इन्फिनिटी कुठंतरी एकमेकांसोबत मॅच होणार आहेत. ॲट इन्फिनिटी कुठंतरी जाऊन ते इंटरसेक्ट होतीलच ना, कारण तुम्ही ऑब्वियसली ऑब्जेक्ट ठेवला आहे, त्याची इमेज कुठं ना कुठं तर तयार झाली पाहिजे. मग ह्याला अजम्पशन करायचं, अज्युम करायचं की आपली इमेज कुठं फॉर्म होणार आहे, ॲट इन्फिनिटीला फॉर्म झालेली इमेज कशी असणार आहे, इकडं कुठं तरी जाईल. म्हणजे इमेज केवढी, एवढी मोठी येईल. आलं का लक्षात, ऑब्जेक्ट केवढा आणि इमेज बघा, ऑब्जेक्ट केवढा आणि इमेज केवढी. सो आपण म्हणू शकतो का ही इमेज कशी आहे, हायली मॅग्निफाईड. तुमचं म्हणणं बरोबर आहे की इंटरसेक्शन पॉईंटलाच इमेज फॉर्मेशन होतं, बट पॅरलल रे कधी इंटरसेक्टच होणार नाहीत, पॅरलल रे इंटरसेक्ट नाही होत आहेत. सो वी अज्युम दॅट दे आर मीटिंग और दे आर इंटरसेक्टिंग ॲट द इन्फिनिटी पॉईंट. सो इमेज फॉर्मेशन कुठं झालं, इन्फिनिटीला. साईज कशी आली, हायली मॅग्नेटाईज आली. नेचर कसं झालं, रिअल आहे, कारण आपण अज्युम केलं इन्फिनिटीला जाऊन ते इंटरसेक्ट होत आहेत. सो रिअलमध्ये मीट होत आहेत आणि खालच्या साईडला दॅट इज उलटं, इन्व्हर्टेड. लिहून घ्या पटापट. पोझिशन कुठं आली, ॲट इन्फिनिटी. नेक्स्ट पोझिशन ॲट इन्फिनिटी. साईज कशी आहे, हायली मॅग्निफाईड. कारण बघा ऑब्जेक्ट केवढा, इमेज केवढी, ऑब्जेक्ट केवढा, इमेज एवढी मोठी. सो साईज इज हायली मॅग्निफाईड. अँड नेचर रिअल अँड इन्व्हर्टेड. नेचर रिअल अँड इन्व्हर्टेड. ठीक आहे, नोट डाऊन करून घ्या, हे खूप इम्पॉर्टंट आहे, 2-2 मार्क्ससाठी विचारले जाऊ शकते. ठीक आहे, 1 2 3 करायचं करा. आता डायव्हर्जिंग रेज आता आपलं कुठलं आहे, रब करायचं आहे का, चलो. आता कुठं ठेवलं होतं, ऑन 2F1. अजून आता राईट साईडला ढकला फिगर, ऑब्जेक्ट आपला इन बिटवीन F1 अँड ऑप्टिक सेंटर. आपण काय करत चाललो, लेफ्टकडून राईटकडे चाललो. इन बिटवीन F1 अँड ऑप्टिक सेंटर. सो दिस इज युअर लेन्स, प्रिन्सिपल ॲक्सिस, ऑप्टिक सेंटर, F1, 2F1, F2, 2F2. क्लिअर आहे. आता ऑब्जेक्ट इज प्लेस्ड इन बिटवीन F1 अँड ऑप्टिक सेंटर. आता कुठं ठेवले आपण ऑब्जेक्ट, F1 अँड ऑप्टिक सेंटरला, म्हणजे इथं कुठं तरी ठेवले आपण ऑब्जेक्ट आपला. ठीक आहे, हेड टेल. नाउ one ray will pass parallelly to the principal axis. Principal axis ला पास केला parallelly. Then refracted ray will pass from focus, दुसऱ्या साईडचा फोकस, हे आपण बघितलं. नेक्स्ट second ray, we will pass second ray from the optic center. चुकलं की फिगर स्केल न काढा त्यामुळे. सो काय वाटतंय, मग अशी पॅरलल तर होत्या, आता कशा आहेत, डायव्हर्जिंग रेज आहेत. डायव्हर्जिंग रेज नेवर इंटरसेक्ट. आता
ह्या रेज असतील तर एकमेकाला जाऊन पुढे जाऊन इंटरसेक्ट करतील. आपण पॅरलली पण इंटरसेक्ट केला ॲट इन्फिनिटी, पण डायव्हर्जिंग रेज कधीच एकमेकाला इंटरसेक्ट करत नाही. हां, पण इफ दे ॲपियर्स टू बी मीट ॲट बॅक साईड, म्हणजे ह्याचं आपण डॉट 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 करत गेलो तर आपल्याला कसं दिसणार ते, इट ॲपियर्स टू बी मीट ॲट अ बॅकग्राऊंडला. तर कसे आहेत, बॅकग्राऊंडला मीट करताना आपल्याला दिसणार आहेत. सो कसं असणार आहे, असं इथं टक 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 पुढं. सो व्हॉट हॅपनिंग इज हिअर, दोन रेज डायव्हर्जिंग होते, पुढं तर मीट करणार नाही आहेत, पण दे ॲपियर्स टू बी कमिंग फ्रॉम अ पॉईंट, आणि त्याच पॉईंटला आपण डॉट 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 करत मागे नेलं आहे. तिथंच काय होणार आहे, आपली इमेज फॉर्म होणार आहे. रिअलमध्ये ते इमेज फॉर्म होत नाही आहे, पण व्हर्च्युअल इमेज तयार होणार आहे. दॅट इज ए डॅश बी डॅश. पोझिशन कुठे आहे, पोझिशन विल बी ॲड्स ॲट सेम साईड ॲज दॅट ऑफ ऑब्जेक्ट, ॲज दॅट ऑफ ऑब्जेक्ट. याचाच अर्थ काय, जशी ज्या साईडला आपलं ऑब्जेक्ट ठेवलं होतं त्या साईडलाच आपली इमेज फॉर्मेशन असणार आहे. ज्या साईडला ऑब्जेक्ट ठेवलं त्या साईडला इमेज फॉर्मेशन. ऑब्जेक्टपेक्षा काय झाली, आपली इमेज मोठी झाली. ऑब्जेक्टपेक्षा इमेज कशी झाली, मोठी झाली. सो वी कॅन से दॅट साईज इज मॅग्निफाईड. व्हर्च्युअली चालू आहे, रिअलमध्ये तर मीटच झालं नाही ते. सो साईज इज मॅग्निफाईड. अँड व्हॉट इज द नेचर. आता नेचर ह्याच एका ह्याच्यासाठी बदलतं. दिस इज फिफ्थ केस. नेचर इज रिअलमध्ये मीट झाले का, नाही, व्हर्च्युअली मग ॲपियर्स टू बी मीट ॲट द पॉईंट. कसे झालेत ते मग आता, व्हर्च्युअल. रिअलमध्ये मीट झाले नाही, सो रिअलच्या अपोजिट व्हर्च्युअल. अँड इन्व्हर्टेड आहेत का, खालच्या बाजूने आहेत का वरच्या बाजूने आहेत, वरच्या बाजूने. सो व्हर्च्युअल अँड अपराईट म्हणतो आपण त्याला, व्हर्च्युअल अँड अपराईट. ही स्पेशल कंडिशन आहे जिथं की रेज नेवर मीट्स. सो नोट डाऊन करून काय कंडिशन, पोझिशन ॲट सेम साईड ॲज दॅट ऑफ ऑब्जेक्ट, देन साईज मॅग्निफाईड इमेज तयार झालेली आहे, अँड नेचर विल बी व्हर्च्युअल अँड अपराईट. सो नेक्स्ट कंडिशन, आता सिक्स्थ कंडिशन राहिली आहे, दॅट इज ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट इन्फिनिटी. ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट इन्फिनिटी. ठीक आहे, हीच कंडिशन राहिली होती कॉन्व्हेक्स लेन्सेससाठी. ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट इन्फिनिटी, लास्ट कंडिशन फॉर कॉन्व्हेक्स लेन्सेस. खूप मोठं लेक्चर झालेलं आहे वाटतं, पण चलो तुमच्याच कामाचं आहे, खूप इम्पॉर्टंटसुद्धा. आउट ऑफ मार्क पाहिजे असेल तर हे छोटे छोटे बीट्स तुम्हाला स्टडी करावेच लागतील. न तर आहेच की मग ह्युमन आय इम्पॉर्टंट आहे, ह्युमन आय करून जातात पोरं, नाही पडलं की संपलं, गणलं सगळं. त्यामुळं छोटे छोटे बीट्ससुद्धा आपण तयारीत ठेवायचे. सो ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट, असं इन्फिनिटीला कुठं ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. सो रेज कमिंग फ्रॉम दॅट, पहिलं हे तर काढू द्या, F1 2 F1 F2 2 F2. ठीक आहे, काय सांगितलं, ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट इन्फिनिटी. सो रेज कमिंग फ्रॉम दॅट ऑब्जेक्ट विल बी parallel to the principal axis, then refracted ray will pass through the focus. Again second ray आला parallelly कुठे गेला, from focus. थर्ड रे आणला मी इथून parallelly to the principal axis, then refracted ray will pass through the focus. कळतं का काय करतोय मी. आता मीच तुम्हाला काय सांगितलं होतं, इमेज फॉर्मेशन विल बी इमेज फॉर्म्ड विल बी ॲट पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. कोणाच्या इंटरसेक्शनला, रिफ्रॅक्टेड रेजच्या इंटरसेक्शनला आपलं इमेज फॉर्मेशन होणार आहे. सो आता सगळे तर एकाच पॉईंटमध्ये मिक्स करायला लागलेत, आणि ते पण प्रिन्सिपल ॲक्सिसवरच. आपण काय करायचो, कुठतर खाली इंटरसेक्शन व्हायचं आणि प्रिन्सिपल ॲक्सिसपर्यंत लाईन ओढायचो आणि त्याला इमेज साईज त्याच्यावर डिटरमाइन करायचो. बट ह्यांचं इंटरसेक्शनच कुठं व्हायला लागलं आहे, प्रिन्सिपल ॲक्सिसवर. म्हणून ह्यांची साईज कशी असणार आहे, पॉईंट साईज इमेज आहे, एकदम पॉईंट साईजमध्ये इमेज असणार आहे. ठीक आहे, काय चालू होतं आपलं, साईज. हां, साईज काय असणार आहे, पॉईंट साईज इमेज, पॉईंट साईज इमेज. क्लिअर आहे का, पॉईंट साईज इमेज असणार आहे. देन पोझिशन कुठं फॉर्म होते, ॲट F2
फोकसमधून जातो, आपला रूल यूज केला, ॲट F2मधून तुमचं रेज पास होणार आहेत, रिफ्रॅक्टेड रे. आता नेचर मी काय म्हणतो, ह्याचं नेचर ते रिअल अँड इन्व्हर्टेड. आता रिअल अँड इन्व्हर्टेड का, तुम्ही तर म्हणताय, तुम्हीच म्हणणार आता सर इमेज तर पॉईंट साईजमध्ये व्हायला लागली, मग पॉईंटमध्ये झाल्यावर रिअल आहे का इन्व्हर्टेड ते आपल्याला कसं कळणार आहे. आता नीट लक्ष द्या, आपण आत्तापर्यंतच्या जे कंडिशन बघत आलो होतो ना, ते कशा होत्या, आपण ऑब्जेक्ट जवळ आणत गेलो, पण आपली स्टार्टिंगच कशी झाली ती रिअल आणि इन्व्हर्टेडपासून. ऑब्जेक्ट इज प्लेस्ड इन बिटवीन इन्फिनिटी अँड 2F1. 2F1च्या आणि इन्फिनिटीच्या मध्ये ठेवलं ऑब्जेक्ट कुठं तयार होत होता, इकडं या साईडला. रिफ्रॅक्टेड रे इकडं मीट होत होते आणि त्यांचं कशी होती, पहिल्यांदा छोटी होती, नंतर पुढं अजून ऑब्जेक्ट पुढं घेतला मोठी झाली, अजून ऑब्जेक्ट पुढं घेतला इमेज साईज अजून मोठी झाली, अजून पुढं घेतला मॅग्निफाईड, हायली मॅग्निफाईड, असं काहीतरी झालं होतं. आता ह्या सगळ्या इमेजेस फॉर्म कुठं होत आहेत, खाली, आणि त्या पण कशा आहेत, रिअलमध्ये इंटरसेक्ट होत आहेत. सो रिअल इमेज फॉर्म होणार आहे आणि ती इमेज कशी होत चाललेली आहे, मॅग्निफाईड होत चालली आहे, फ्रॉम स्मॉलर साईज टू बिगर साईज. हे बघा, ऑब्जेक्ट वेन वी आर प्लेसिंग आवर ऑब्जेक्ट फ्रॉम लेफ्ट टू राईट, इमेज साईज इज स्लाइटली गेटिंग इन्क्रीज्ड. फर्स्ट ऑफ ऑल डिमिनिश होती, नंतर सेम ॲज दॅट ऑफ त्या ऑब्जेक्ट एवढी, नंतर एनलार्ज्ड, हायली मॅग्निफाईड आणि एकदमच मॅग्निफाईड, असं काय तर होतं. आता हे झालं ह्याचं, पण इन्फिनिटीला ठेवल्यावर जी पॉईंट साईजची इमेज असणार आहे ती पण एकदा पॉईंटमध्ये असणार आहे आणि ती पण कशी असणार आहे, इन्व्हर्टेड असणार आहे. का, तर जेव्हा आपण इथं ठेवतो ना, ते कुठं जाते, दॅट इज F1 आणि ऑप्टिकल सेंटरच्या मध्ये ती इमेज कशी व्हायला लागली, या साईडला, दॅट इज व्हर्च्युअल व्हायला लागली. पण आपलं रिअलमध्ये असलं की इन्व्हर्टेड असतं. ठीक आहे, रिअल असलं की इन्व्हर्टेड असतं, हे दोन्ही एकमेकाशी सांगत. पण पॉईंट साईज इमेजमध्ये जस्ट आपण इन्फिनिटीला ठेवलं तर पॉईंट साईजमध्ये येणार आहे, पण ती इमेज कशी होणार आहे, इन्व्हर्टेड इमेज येणार आहे. थोडा जवळ आणलं डिमिनिश्ड, अजून थोडं पुढं नेलं अजून थोडीशी मोठी होणार आहे, अजून पुढं नेलं अजून मोठी होणार आहे. कळतं का. फर्स्ट ऑफ ऑल इन्फिनिटीपासून F1पर्यंत कुठं पण इमेज ठेवा, त्या इमेजेस रिअल अँड इन्व्हर्टेड येतात. बट फॉर स्पेशल कंडिशन F1 अँड ऑप्टिकच्या सेंटरमध्ये जर ठेवलं ऑब्जेक्ट तुम्ही इथं मध्ये, तर तुमची इमेज बॅक साईडला फॉर्म होणार आहे. सांगतो तुम्हाला एक गोष्ट. ठीक आहे, पहिलं हे लिहून घ्या. काय साईज कशी आली, पॉईंट साईज इमेज आहे, पोझिशन ॲट 2F1ला फॉर्म झालं आहे, अँड नेचर रिअल अँड इन्व्हर्टेड आहे. क्लिअर आहे का. तर चलो, आता तुम्हाला आत्तापर्यंत जो झालं आहे त्याचा आढावा घेतो, म्हणजे तुम्हाला कळलं नेमकं झालं आहे काय. ठीक आहे, क्विक रिव्हिजन घेऊयात की आपण लेन्सेसमध्ये इमेज फॉर्मेशन कसं केलं होतं. सो फर्स्ट ऑफ ऑल इन्फिनिटीला ठेवली तेव्हा कुठं होत होती, F1 2F1 O F2 अँड 2F2. क्लिअर आहे. ॲट इन्फिनिटी ठेवलं तर फोकसला तयार झाली. नीट लक्ष द्या, लेफ्टकडून राईटकडे जातो आपण, लेफ्टकडून राईटकडे जातो आहे. इन्फिनिटीला ठेवली, पॉईंट साईजमध्ये इमेज तयार होते ती. देन वी प्लेस्ड आवर ऑब्जेक्ट ॲट इन बिटवीन इन्फिनिटी अँड 2F1. इन्फिनिटी अँड 2F1ला ठेवल्यावर आपली इमेज कुठं फॉर्म होत होती, आपली इमेज कुठंतरी इथं फॉर्म होत होती. ठीक आहे, इथं, ते पण ऑब्जेक्टपेक्षा छोटी होती, दॅट इज डिमिनिश्ड. देन वी प्लेस्ड आवर ऑब्जेक्ट ॲट 2F1. 2F1ला ठेवलं तर आपले ऑब्जेक्ट कुठं होत होते, हे इमेज कुठं तयार होत होती, ॲट 2F2. फोकसवर ठेवलं तर फोकसवर तयार होते, पण कशासाठी, 2F1साठी. आणि साईज कशी होती, सेम होती. नेक्स्ट वी प्लेस्ड आवर ऑब्जेक्ट इन बिटवीन 2F1 अँड F1. देन इमेज कुठं फॉर्म झाली आपली, बॅकग्राऊंडला, बियॉन्ड 2F2. बियॉन्ड 2F2 गेल्यावर त्याची साईज कशी झाली, थोडीशी अजून वाढली. देन वी प्लेस्ड आवर ऑब्जेक्ट ॲट F1. कुठं झाली तयार, इन्फिनिटीला कुठं तयार होत होती आपली इमेज, इन्फिनिटीला म्हणजे हायली मॅग्निफाईड. नेक्स्ट अजून पुढं गेलो आपण, इन बिटवीन F1 अँड O. ह्याची स्पेशल कंडिशन होती, डायव्हर्जिंग रेज होते, सो बॅक साईडला मीट होतात व्हर्च्युअल इमेज तयार होते अँड अपराईट. हीच फक्त एक स्पेशल कंडिशन होती, अपराईट. काय आलं आहे, पॉईंट्स क्लिअर आहेत. ठीक आहे, जशी
आपण ऑब्जेक्ट फ्रॉम लेफ्ट टू राईट सरकवतो आहे, आपलं इमेज कसं होत चाललं आहे, मॅग्निफाईड होत चाललं आहे. लेफ्ट टू राईट इमेज मॅग्निफिकेशन होतं, लेफ्ट टू राईट इमेज मॅग्निफिकेशन होतं. हे रफली तुम्ही काढू शकता और लिहून घेऊ शकता जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर. ड्रॉ दिस. नाऊ वी विल टॉक अबाउट कॉन्केव्ह लेन्सेस. खूप छोटे छोटे बीट्स आहेत, जमलिंग होण्यासारखे आहेत. कन्सेप्ट सोडू नका, सगळं लक्षात राहील. कॉन्केव्ह लेन्सेस. वी नो दॅट देर आर टू टाइप्स ऑफ मेन लेन्सेस, कॉन्व्हेक्स लेन्स अँड कॉन्केव्ह लेन्सेस. कॉन्व्हेक्स लेन्सचे रूल्स बघितले रे डायग्रामचे, त्याचे 6 टाइप्स बघितले इमेज फॉर्मेशनचे. कॉन्केव्ह लेन्ससाठी बघून घेऊयात. कॉन्केव्ह लेन्ससाठी रूल्स कसे कसे आहेत. ठीक आहे, दिस इज युअर कॉन्केव्ह लेन्स. ओके, दिस इज युअर कॉन्केव्ह लेन्स. मिस्टर कुठे आहे? सो सेम असणार आहे सगळं. ऑप्टिक सेंटर असतं, ह्याला पण फोकस F1 असतो, F2 असतं, सॉरी 2F1, 2F1, F2, 2F2. सो रूल्स फॉर ड्रॉइंग रे डायग्राम्स फॉर अ कॉन्केव्ह लेन्स. फर्स्ट रूल काय सांगतो आपला? फर्स्ट रूल, इफ अ इन्सिडेंट रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस देन रिफ्रॅक्टेड रे विल डायव्हर्ज. रिफ्रॅक्शन कसं होतं? डायव्हर्जिंग होतं. एक मी तुम्हाला सांगितलं की कॉन्केव्ह लेन्ससाठी कसं असतं, मर्ज करतात एकमेकात, हे कसं असतं? मर्जिंग. बट ह्याच्यात कसं असतं? डायव्हर्जिंग. त्यामुळेच आपण टॉर्चमध्ये कॉन्केव्ह लेन्स यूज करतो. का? तर आपल्याला लाईट स्प्रेड करायची खूप मोठ्या अंतरासाठी और सिम्पली मोठ्या ह्याच्यामध्ये. सो ठीक आहे, का आलं? म्हणजे काय फर्स्ट रूल काय सांगतो आपला? इन्सिडेंट रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस देन रिफ्रॅक्टेड रे विल बी डायव्हर्ज्ड. सेकंड रूल काय सांगतो? सिम्पली कॉन्केव्ह लेन्स आहे, ऑप्टिक सेंटर आहे. इफ इन्सिडेंट रे इज लाईक दिस देन रिफ्रॅक्टेड रे विल बी पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. कसा असणार रिफ्रॅक्टेड रे? विल बी द पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. क्लिअर आहे? पॅरलल आला तर डायव्हर्जिंग येतो, आणि डायव्हर्जिंग टाईपमध्ये इन्सर्ट झाला तर पॅरलली जातो टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. पटकन लिहून घ्या, स्क्रीनशॉट मारा और काढून घ्या स्टॉप करून. ठीक आहे, आता 2च पोझिशन बनणार आहेत, तर 2च पोझिशन स्टडी करून घेऊयात. ओके, चलो बच्चों, तो स्टार्ट करते हैं हमारा रे डायग्राम्स फॉर अ कॉन्केव्ह लेंसेज. कहाँ पे रखना है हमें अभी? फर्स्ट ऑफ ऑल एट इन्फिनिटी एंड सेकंड एक्सेप्ट इन्फिनिटी एंड ऑप्टिक सेंटर. मतलब फर्स्ट ऑफ ऑल लेते हैं एट ऑब्जेक्ट इज प्लेस्ड in between infinity and optic center. ऑप्टिक सेंटर आहे O. क्लिअर आहे? ऑब्जेक्ट कुठं प्लेस केला आहे? नाव वी आर प्लेसिंग आवर ऑब्जेक्ट इन बिटवीन इन्फिनिटी अँड, कुठं पण ठेवा, इन्फिनिटी आणि ऑप्टिक सेंटरच्या मध्ये पाहिजे. पण कुठं पाहिजे? इन्फिनिटी अँड ऑप्टिक सेंटरच्या मध्ये पाहिजे. सो चलो, ठीक है, दिस इज युअर कॉन्केव्ह लेन्स, दिस इज युअर प्रिन्सिपल ॲक्सिस, दिस इज युअर ऑप्टिक सेंटर, दिस इज युअर प्रिन्सिपल फोकस F1, 2F1. आलं का बरोबर? हां, F2 अँड 2F2. नाव वी आर प्लेसिंग आवर ऑब्जेक्ट इन बिटवीन इन्फिनिटी अँड इथं ऑप्टिक सेंटर कुठं पण ठेवून द्या. चलो, सपोज मी जर इथं ड्रॉ केला, ऑब्जेक्ट इज प्लेस्ड इन दिस पोझिशन, ॲट दिस पोझिशन, इन बिटवीन, कुठं पण करा रे, काही फरक पडत नाही ह्याच्यासाठी. कॉन्केव्हसाठी फर्स्ट रे कसं येणार आहे? पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. देन रिफ्रॅक्टेड रे विल बी, कॉन्केव्ह लेन्स आहे, मर्ज होणार नाही आहे, डायव्हर्ज होणार आहे. सो लाईक इन दिस वे. अँड सेकंड रे विल पास थ्रू द ऑप्टिक सेंटर. कसा गेला? ऑप्टिक सेंटरमधून सेकंड रे गेला. नाव दे आर डायव्हर्जिंग रे. सो ॲक्च्युअलमध्ये रिअलमध्ये तो मीटच करणार नाही, बट दे ॲपियर्स टू बी कमिंग फ्रॉम अ पॉईंट. असं काहीतरी केलं मी, काय ॲपियर करतात, इथं कुठंतरी त्यांचं इंटरसेक्शन होतं आहे. सो आय कॅन से दॅट A dash B dash, this will be your image, this will be your object. A B is object, A dash B dash is your image. Object मोठा है, image छोटी है, object मोठा है, image छोटी है. So we can say that size is diminished, size is diminished
ठीक आहे. साईज कशी आहे इमेजची साईज, डिमिनिश्ड साईज आहे. सेकंड, नेचर ऑफ दिस इमेज, नेचर rays, refracted rays never, diverging refracted rays never meet at a point, so they appears to be coming from a point. आपण काय केलं ते व्हर्च्युअली मीट केलेत मागं. सो काय ते व्हर्च्युअल आहे. इमेज कशी आहे व्हर्च्युअल आहे, व्हर्च्युअली मीट होतात पॉईंट अँड इट इज अबाव द प्रिन्सिपल ॲक्सिस, दॅट इज अपराईट. अपराईट क्लिअर आहे. थर्ड पॉईंट काय राहिलं रे आपलं आता, पोझिशन. पोझिशनमध्ये लिहू शकता तुम्ही सेम ॲज दॅट ऑफ ऑब्जेक्ट, म्हणजेच काय ॲट सेम साईड, ॲट सेम साईड ॲज दॅट ऑफ ऑब्जेक्ट, दॅट ऑफ ऑब्जेक्ट. क्लिअर आहे, लिहून घ्या रे. काय काय सांगितलं कॉन्केव्ह लेन्ससाठी, इन्फिनिटी अँड ऑप्टिक सेंटर मध्ये कुठं पण ठेवा तुमचा ऑब्जेक्ट. द इमेज विल बी फॉर्म ॲट द सेम साईड ॲट दॅट ऑफ द ऑब्जेक्ट. या जिथं ऑब्जेक्ट ठेवला आहे त्याच साईडला कुठं तर तुमची इमेज फॉर्मेशन होणार आहे. पोझिशन ऑफ द इमेज सांगितलं. साईज ऑफ द इमेज डिमिनिश्ड आहे का, ऑब्जेक्टपेक्षा इमेज छोटी झाली, सो इमेज डिमिनिश्ड, साईज त्याची डिमिनिश्ड आहे. व्हॉट विल बी द नेचर, व्हर्च्युअली मीट होतात त्यामुळे व्हर्च्युअल. प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वर आहे, खाली नाही आहे, खाली असतं तर इन्व्हर्टेड, व असलं की अपराईट. व्हर्च्युअल अँड अपराईट. पटकन काढून घ्या, एक सेकंड घेऊयात आणि स्टॉप करून देऊयात आपलं लेक्चर. नोट डाऊन दिस पॉईंट्स. नाऊ वी आर प्लेसिंग आवर ऑब्जेक्ट ॲट इन्फिनिटी. दोनच केसेस आहेत, ॲट इन्फिनिटी अँड इन्फिनिटी आणि ऑप्टिक सेंटरच्या मध्ये कुठतरी. संपला विषय. ऑब्जेक्ट इज प्लेस्ड at infinity. Second point, placed at infinity. कुठं प्लेस केला ऑब्जेक्ट तुमचा, ॲट इन्फिनिटी. दिस इज युअर प्रिन्सिपल ॲक्सिस. ऑप्टिक सेंटर F1 2F1 F2 2F2. क्लिअर आहे. बेसिक्स. ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट इन्फिनिटी. सो इन्फिनिटीला तुम्ही काय केलं आहे, ऑब्जेक्ट तुमचा प्लेस केला गेलेला आहे. सो व्हॉट विल हॅपन, फर्स्ट रेज विल बी कमिंग फ्रॉम पॅरल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. देन ते कुठं होतात, मर्ज होत नाही त्या पॉईंटमध्ये, तर ते काय होतात, डायव्हर्ज होतात. ठीक आहे, डायव्हर्ज होतात. काय होतात ते, डायव्हर्ज होतात. लाईक दिस. नाऊ डायव्हर्जिंग रेज नेवर मीट ॲट अ पॉईंट. त्यांचं इंटरसेक्शन होणार आहे का, असे गेले तर इंटरसेक्शन होणार नाही आहे. सो बट दे अपियर्स टू बी मीट ॲट अ पॉईंट. बघा ते मीट झाल्यासारखं दिसतंय. कुठं मीट होतात, ॲट F1. म्हणजे तुमची इमेज कुठं फॉर्म होणार आहे, पॉईंट साईज इमेज आहे, पॉईंट साईज इमेज फॉर्म होणार आहे. पॉईंट साईज इमेज विल बी फॉर्म ॲट F1. सो पोझिशन ॲट F1. इमेजची पोझिशन कुठं आहे, ॲट फोकसला. साईज कशी असणार आहे, पॉईंट साईज इमेज विल बी फॉर्म. बघा एका इंटरसेक्शन एका पॉईंटवर आहे आणि तो पॉईंट कुठं लाय करतोय, प्रिन्सिपल ॲक्सिसचा. सो साईज ऑफ द इमेज विल बी पॉईंट साईज इमेज अँड नेचर विल बी. आता बघा त्या पलीकडच्या साईडला गेल्यावर कसं होत होतं, रिअल अँड इन्व्हर्टेड होत होतं. या साईडला कसे व्हर्च्युअली मीट केलेत आपण. व्हर्च्युअल म्हणजे अपराईट, रिअल म्हणलं की इन्व्हर्टेड, ह्यांची सांगडच आहे. सो नेचर कसं असणार आहे, व्हर्च्युअल अँड अपराईट. व्हर्च्युअल अँड अपराईट. झालं, स्टॉप करून द्यायचं आजचं लेक्चर. दिस इज द फर्स्ट लेक्चर. वी सॉ इंट्रोडक्शन ऑफ लेन्सेस, टाइप्स ऑफ लेन्सेस, देन त्याचे वेगवेगळे शेप, वी लर्न शेप्स ऑफ द लेन्सेस, देन कंपोनेंट दैट इज सेंटर ऑफ कर्वेचर, ऑप्टिक सेंटर, रेडियस ऑफ कर्वेचर, फोकस, प्रिंसिपल एक्सिस, सब कुछ देख लिया हमने. बाद में क्या देखा हमने, रूल्स. किसके रूल्स देखे भाई, कॉन्वेक्स लेंस के रूल्स देखे हमने. दैट इज रूल्स फॉर रे डायग्राम्स, रूल्स फॉर ड्रॉइंग रे डायग्राम्स फॉर द कॉन्वेक्स लेन्सेस. 6 प्रकार बघितले. 6 टाइप्स वी सॉ, 6 टाइप्स फॉर कॉन्वेक्स लेन्स.
देन सॉ 2 rules फॉर कॉन्केव्ह लेन्सेस. एकदम मिसकटून सांगितलं आहे, डाऊट आला कमेंट सेक्शन. हे यायलाच नाही पाहिजे, तरी पण त्या पद्धतीनं शिकवलं आहे. जर डाऊट येत असेल कुठं, कमेंट सेक्शन खुला आहे. देन कॉन्केव्हचे किती आपण रे डायग्राम्स काढल्या? 2 रे डायग्राम्स. काय आलं आहे? रिअल आणि इन्व्हर्टेड कुठं होत असतं? इंटरसेक्शन एका पॉईंटला ॲक्च्युअलमध्ये मीट करत असतील तर रिअल असणार, आणि खालच्या साईडला प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खाली झाले तर इन्व्हर्टेड. व्हर्च्युअली मीट करत असतील, डायव्हर्जिंग रेज मीट व्हर्च्युअली मीट केले तर काय होणार आहेत? ते व्हर्च्युअल असतात, ते अपराईट असतात, दॅट इज अप साईड द प्रिन्सिपल ॲक्सिस. क्लिअर आहे? सगळ्या गोष्टी बघितल्यात. इन नेक्स्ट लेक्चर वी विल सी साईन कन्व्हेन्शन्स अँड देन मॅग्निफाईंग पॉवर वगैरे काय काय दिलेलं आहे, सगळे प्रकार. इन नेक्स्ट लेक्चर वी विल सी दीज थिंग्स. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. थँक्यू.